आम्हाला एखादं 1 रूम किचन तरी आमच्या वारसांना मिळू द्या. कुठे मिळू द्या? वांगणी, शेलू आणि कर्जतला मिळू द्या. मग तिथे मराठी माणसांनी का घर घ्यायचं? त्या गाड्या 1 वाजता रात्री गाडीत बसून 4 वाजता APMC मार्केटमध्ये भाज्या आणून टाकायच्या. मग 7 वाजता एकदम अगदी सोबोमधली पण लोक ब्रॉकोली घ्यायला पटकन जाणार आणि ते म्हणणार की नाही, आपल्याला एक ऑर्गॅनिक आयुष्य जगायला पाहिजे. लोकांचं नॉर्मल आयुष्य मातीत जातं आणि तुम्हाला ऑर्गॅनिक जगण्याची चैन परवडते. हे कशातनं परवडतं? की सगळे इतके राजापेक्षा राजनिष्ठ झालेत की त्यांना असं वाटतं की हा दक्षिण मुंबईचा भाग त्यांना शक्य झाला असतं तर त्यांनी ब्रिटिशांच्या काळातली एक मोठी भिंतच बांधून ठेवली असती की ह्याच्या पलीकडे मराठा खंदक टाकला असता आणि इथून पुढं मराठ्यांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहायचंच नाही. सबंध मुंबईमधनं 2-2.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंब पूर्णतः निस्तनाबूत झाले. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण काउंट करतो. गिरणी कामगारांमधल्या किती जणांनी आत्महत्या केल्या, किती बायकांनी जाळून घेतलं, किती लोकांनी घरं सोडून दिली, आपण काही बघितलं नाही. हे करत असताना महाराष्ट्राचे जे 2 मुख्य पुढारी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना शक्य होतं की नाही हे थांबवणं? का नाही तुम्ही मुंबईमध्ये मराठी माणूस थांबू दिला? नमस्कार. इंडी रेडिओ आणि इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राबद्दल आपण वारंवार वेगवेगळे पॉडकास्ट केलेले आहेत, वेगवेगळ्या मुलाखती केलेल्या आहेत आणि आपण आत्ता बघतोय की महाराष्ट्रातलं जे राजकीय आणि सामाजिक जे चर्निंग आहे, जे सगळं घुसळण सुरू आहे, ती काही थांबायचं नाव घेत नाहीये. आपण गेले काही दिवस, मागचा महिना 2 महिने आपण मराठीच्या प्रश्नावरती बोलत असतानाच त्यामध्ये आपण परप्रांतीय, इमिग्रेशन, स्थलांतर आणि या भाषेचा प्रश्न, भाषेचं राजकारण याबद्दल बोलत असतानाच आता मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा समुदायातले लोक, मराठा जातीतले लोक तिथं पोहोचलेले आहेत, विशेषतः मराठवाड्यातले. आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मुंबईचं शहरी सेन्स, मॅनर्स, स्वच्छता, शहरांचं लॉजिक आणि अडथळे या सगळ्या गोष्टींबद्दलचा एक वादंग उठलेला आहे. आणि त्याचसोबत अर्थातच मराठ्यांच्या राजकीय गरजा किंवा सामाजिक गरजा आणि त्यातून येणारी आरक्षणाची मागणी याच्याबद्दल सुद्धा एक नवीन चर्चा सुरू झालेली. त्याच निमित्तानं आपण एक सविस्तर, एक व्यापक आढावा घेण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेला आहे डॉक्टर दीपक पवार यांना. पवार सर, तुमचं इंडी जर्नलमध्ये स्वागत परत एकदा. आणि आता हे जे काही सुरू आहे, म्हणजे आपण मराठीचं एकीकडे आंदोलन, तुम्ही स्वतः त्याच्या केंद्रस्थानी होतात त्या आंदोलनाच्या, ती चर्चा सुरू असतानाच व्यापक पातळीवरती मराठ्यांचं जे अवस्था आहे मराठ्यांची, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. तर तुम्ही मुळातच या प्रश्नाकडे कसं बघता? म्हणजे ग्रामीण भागाचं एक त्याच्याकडे झालेल्या दुर्लक्षातून तयार झालेली परिस्थिती म्हणून बघता, शेती ॲग्रेरियन क्रायसिस म्हणजे कृषी संकट म्हणून बघता, की फक्त मराठा जातीच्या काहीतरी डिमांड्स असं म्हणून बघता? काय बघता, कसं तू? प्रथमेश, तू ज्या मराठीच्या चळवळीचा उल्लेख केलास, 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्तानं आपण सगळे महाराष्ट्रभर जे लोकांशी बोललो, ते होत असताना आपण मराठी आणि मराठा हे दोन्ही शब्द अनेकदा एकाच्या सोबत वापरत आलो. आणि ते वापरताना आपला भाषेच्या चळवळीतल्या काम करणाऱ्या लोकांचं सतत असं म्हणणं होतं आणि आहे की आपण मराठा हा जातीवाचक शब्द म्हणून वापरत नाही, आपण भूगोलवाचक, प्रदेशवाचक शब्द म्हणून वापरत आहोत. कारण तो शिवाजी महाराजांच्या काळापासून उत्तर पेशवाईत किंवा अगदी टिळक, आगरकर, फुल्यांच्या काळामध्ये पण तशा पद्धतीनं वापरला गेलेला आहे. आता आपण जो मराठ्यांचा संघर्ष पाहतो, त्या संघर्षाचं मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमनं दिलेलं नाव हे गरजवंत मराठ्यांचा लढा असं आहे. म्हणजे मराठ्यांमध्ये गरजवंत असलेले आणि गरजवंत नसलेले असे 2 प्रकारचे मराठे आहेत. ज्या गरजवंत नसलेल्या मराठ्यांना आपण धनदांडगे, सरंजामदार, गडीवरचे अशा प्रकारचे मराठे असं वर्षानुवर्ष आपण म्हणत आलो. आपल्या वैयक्तिक चर्चांमध्ये म्हणत आलो. मराठी सिनेमाने तशा प्रकारचा मराठा लोकांच्या समोर मांडलेला आहे. आणि एकूणच आपल्या सार्वजनिक जीवनामधला जो मराठा आहे, म्हणजे तो मराठा हा अशा पद्धतीचा मुंबई शहरामध्ये अधिकारासाठी येऊन भाकरी आणि ठेचा खाणारा मराठा महाराष्ट्रातल्या लोकांनी व्हिज्युअलाइज केलेलं नाही. मग त्यांनी काय व्हिज्युअलाइज केलंय? ते निळू फुले त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात ते वाक्य म्हणालेत का नाही याच्याबद्दल जरी शंका असली तरी बाई वाड्यावर या असं म्हणणारा माणूस मराठा आहे.
त्याच्यानंतर तो शोषण करणारा आहे, तो पितृसत्ताक पद्धतीचा वापर करणारा आहे आणि तो आपल्या घरातल्या बाईकडे पाहताना तिनं कायम घराच्या आत राहायचं, माझघराच्या आत राहायचं असं म्हणणार आहे. आणि मग या सगळ्या मराठ्यांच्या प्रतिमेकडे पाहताना फुल्यांच्या पासून विठ्ठलरामजी शिंद्यांच्या पासून नंतर अगदी चव्हाणांच्या काळापर्यंत, राणा चव्हाणांच्या काळापर्यंत मराठ्यांना एवढं प्रबोधनाचं बाळकडू जर पाजलं गेलं आहे तर ते कुठे गेलं, अशा प्रकारचा प्रश्न पडावा अशी मराठ्यांची सार्वजनिक प्रतिमा आहे. ही जी मराठ्यांची सार्वजनिक प्रतिमा आहे, महाराष्ट्रातले जे आपल्याकडचे राज्यशास्त्राचे अभ्यासक ज्याला सातत्यानं मराठा कुणबी जातसमूहाचं महाराष्ट्रावर वर्चस्व आहे असं आपण म्हणतो, या मराठा कुणबी जातसमूहाच्या वर्चस्वामध्ये प्रत्यक्षात धनदांडग्या मराठ्यांची ताकद किती आहे आणि कुणबी जो आहे त्या कुणब्याची ताकद 2 निवडणुकींच्या मधल्या काळात किती आहे आणि मतदानाच्या दिवशी किती आहे, याच्यातला फरक करण्याचे कष्ट आपल्याकडे लोकांनी फार घेतले नाही. आणि त्याच्यामुळे आपण असं मानून चाललेलो आहोत की महाराष्ट्राचं राजकारण मराठा कुणबी जात समूहाचं काय आहे, कारण आपल्याकडे आमदार त्यांचे जास्त आहेत, आपल्याकडे खासदार त्यांचे जास्त आहेत, मंत्रिमंडळात मराठे जास्त दिसतात. पण हे जे मराठे आहेत हे कोणाचं काम करतात, कोणाचे हितसंबंध जपतात आणि कोणत्या भांडवली विचारसरणीचे ते वाहक आहे, याच्याबद्दल जितक्यात सखोलपणे, जितक्या चिकित्सकपणे आपण बोलायला पाहिजे होतं तितकं बोललो नाही आपण. आणि महाराष्ट्रामध्ये शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढल्यानंतर शहरीकरणामध्ये नोकरशाही, समाजातली अधोविश्वातली सगळी गुंडगिरी करणारी माणसं, लोकप्रतिनिधी ज्याच्यातला एक वर्ग अधोविश्वातनंच आलेला आहे, आणि भांडवलदार जे ह्या सगळ्याचा रिमोट कंट्रोल आहेत, या सगळ्या माणसांमधनं अंतिमतः सत्तेचे वाहक मराठे दिसत असले तरी प्रत्यक्षात सत्तेची ताकद कोणाच्या हातामध्ये आहे हे गेल्या 25 वर्षामध्ये शहरीकरणाच्या रेट्यात आपण पाहिलं नाही. त्यामुळे आपण सातत्यानं महाराष्ट्रात देशमुख पाटलांचं काय चाललंय, चव्हाणांचं काय चाललंय, पवारांचं काय चाललंय, या प्रकारच्या चर्चा करत राहिलो आणि आपलं चर्चा विश्व मनोरंजनापासून गंभीर चर्चेपर्यंत सगळीकडे यांच्याच बद्दल सीमित आहे. आणि त्यामुळे जो ग्रामीण भागातला अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि काही ठिकाणी भूमिहीन अशा प्रकारचा मराठा आहे, जो विशेषतः मराठवाड्यामध्ये आहे, काही ठिकाणी कोकणामध्ये पण आहे, तर मराठ्यांच्या आणि कुणब्यांच्या यांच्यातला अंतर्गत जो प्रतिष्ठेचा संघर्ष आहे तो काय आहे याच्याबद्दल आपण फार नाही विचार केला. म्हणजे या आंदोलनाबद्दलचं माझं काही म्हणणं सांगताना हा जर संदर्भ आपण लक्षात नाही घेतला, म्हणजे अजित पवार फार कमी वेळा ते रॅशनली आणि सबस्टँटिव्ह काही बोलतात, पण त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणले की लग्न करताना तुम्ही 96 कुळी मराठे आहात आणि सरकारच्या सवलती मागताना तुम्ही कुणबी आहात, हे कसं चालेल? हे त्यांचं वाक्य बरोबर आहे, पण या वाक्याचा विचार त्यांनी, त्यांच्या काकांनी आणि त्यांच्या आधीच्या मंडळींनी पण करायला पाहिजे होता. म्हणजे तुमची सगळी सत्ता 50 वर्ष बारामतीमध्ये सत्तेचं वाहन कोण होतंय? एकाच कुटुंबातले लोक आहे. म्हणजे त्या बारामती आणि परिसरातल्या मतदारसंघामध्ये 2-4 कुटुंब सोडून लायक मराठीच नाही आहेत का? आणि धनदांडग्या मराठ्यांच्या पलीकडं अल्पभूधारक मराठ्यांच्या मध्ये काही केपेबिलिटीज नाहीये का? तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की इथं जो मराठा तरुण आलाय तो नाडला गेलाय कोणाकडनं असं त्यांना वाटतं की बाबा ओबीसींच्या बरोबर आमचा संघर्ष आहे, गाव पातळीवर आमचा दलितांशी संघर्ष आहे. पण मुंबईतल्या या लढ्याचा विचार करताना गरजवंत मराठ्यांना आपण हे पण सांगितलं पाहिजे की तुमच्या नावावर मतं मागून ज्यांनी स्वतःच्या गरजा संपवल्या त्या धनदांडग्या मराठ्यांना तुम्ही प्रश्न विचारणार का नाही? म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणले की आरबीआयच्या समोर आणि स्टॉक एक्सचेंजच्या समोर आंदोलन करून नाही हा प्रश्न सुटणार. अगदी बरोबर आहे, पण प्रवरानगर सोसायटीच्या समोर आंदोलन करून सुटेल का नाही? प्रवरानगरमध्ये जर 100-500 मराठ्यांना, गरजवंत मराठ्यांना तुम्ही घ्या आणि माझं म्हणणं नगरमधल्या घ्या, बाकीच्या नको घेऊ, तुम्हाला त्यांच्याकडनं मतही मिळते. प्रवरानगरमधल्या आणि नगर जिल्ह्यामधल्या गरजवंत मराठ्यांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी विखे पाटलांच्या कुटुंबाची आहे का नाही? आणि जर ती पाळत नसतील तर मुंबईतला जो भांडवलदार आहे तो मुंबईतला भांडवलदार 4 दिवस शहरामध्ये आलेल्या मराठ्यांना कुत्र्यासारखं वागवतो, याचं तुम्ही आश्चर्य कसं वाटू देणार? कारण त्यांना मुंबईची जी शांतता हवी आहे, जो काही सो कॉल्ड सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे, त्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये कोण लोक आहेत? मराठी लोक काय आहेत? मराठी लोक सेक्युरिटीमध्ये आहेत, मराठी लोक हमाल टपाली करणारी कामं करणारी आहेत, काही ठिकाणी मराठी लोकांकडे क्लेरिकल आणि अशा प्रकारची कामं असतील. पैसा कोणाच्या हातात आहे? म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टची शांतता जपणं
हे मराठी लोकांच्या हिताच्या विरोधात जात असेल तरी सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टची शांतता जपली पाहिजे. त्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टची शांतता ही मराठ्यांच्या आणि मराठी समाजाच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावूनच जर निर्माण होत असेल तर थोडी अस्वस्थता त्यांनी भोगावी की. म्हणजे या मुंबईच्या आंदोलनाबद्दल जेव्हा लोक म्हणतात हे शहर अनइझी झालं, अनसेटल झालं, डिस्टर्ब झालं, मी मुंबईत चाळीमध्ये वाढलोय. अशा चाळीमध्ये वाढलोय की जिथे आठवडा टॉयलेट साफ व्हायची नाहीत चाळीची. महापालिकेचे लोक करायचं नाहीत, इतरही करायचं नाही. याच्यापेक्षा वाईट घडत नाहीये ना मराठ्यांच्या बाबतीत. आणि ज्या आझाद मैदानाच्या बाबतीमध्ये एवढा कालवा लोक करतायत की आझाद मैदानाच्या बाहेर गेला, आझाद मैदानात एकेकाळी 50,000 माणसं बसू शकतील अशी व्यवस्था होती. तिथे तुम्ही मेट्रोचं स्टेशन आणलं आणि आझाद मैदानाचे तुम्ही 5-7 बारीक तुकडे करून टाकले. 500-700 लोकांच्या पलीकडे तुम्ही लोकांना बसू देत नाही. तुमची अख्खी राजवट पाशवी बहुमतावर चालू आहे. जर तुमची राजवट एवढी अन्यायकारक आहे तर लोकांना किमान श्वास घ्यायला तरी तुम्ही आझाद मैदान मोकळं ठेवा. आणि एकेकाळी लोक आंदोलन करत काळा घोड्यापर्यंत जात होते. रिडल्सच्या विरोधातलं जे दलितांचं आंदोलन आहे तिथपर्यंत गेलेलं आहे. विद्याधर दाते नावाच्या ज्येष्ठ पत्रकाराने लिहिलंय की ते आंदोलन पाहून भांडवलदार अस्वस्थ झाले. ही जी अस्वस्थता आहे, माझं असं म्हणणं आहे आझाद मैदानात का थांबावं कुठल्या तरी आंदोलनकर्त्यांनी. मराठ्यांनीच नाही, उद्या ओबीसी येतील, मराठी मुसलमान येतील, दलित येतील, यांना गांधी पुतळ्याजवळ सुद्धा आंदोलन करण्याची परवानगी असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही लोकांना 4 किलोमीटर मागे डांबणार, तिथं डांबल्यानंतर तुम्ही लोकांचे खायचे वांदे करणार, लोकांना पाणी मिळू देणार नाही, लोकांना चहा मिळू देणार नाही, पण लोकांना लघवीला संडास जावं लागेल की नाही. आणि त्या प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध करून देणं, समजा तुम्ही मुंबईकरांसाठी त्या नाही केल्या, 4 दिवस तिथं जे लोक आलेत, तुम्ही कुठल्याही संत साधूचा सत्संग लागतो तेव्हा करता की नाही व्यवस्था. तुम्ही शिवाजी पार्कला ज्यावेळेला शपथविधी करता तेव्हा करता की नाही. जर एवढं तुम्ही करू शकता तर सर्वसामान्य मराठा जो कोणी माणूस आहे, उद्या तुम्ही त्यांच्याकडे 5 रुपये घ्या ना, पण लोकांना टॉयलेटला जावं लागलं की नाही. आणि जर समजा तसं गेल्यानंतर तशी उपलब्धता नाही म्हणून 2-5 लाख लोकांमधनं 4 माणसांनी वांडपडा करून रस्त्यावर आंघोळ केली, जे गैर आहे असं मी मानतो. आणि ते मुंबईत आहे म्हणून नाही, उद्या एखाद्या गावात सुद्धा लोकांनी रस्त्यावर करू नये. लोक रस्त्याने येत आहेत जात आहे, पण असं केलं आणि आत्ताच्या काळात ट्रेंडी आहे म्हणून लोकांनी शूटही केलं. ते जर शूट केलं असेल तर अख्खं शहरभर लोक अर्ध्या चड्डीवर हिंडतायत, अंडरवेअरवर हिंडतायत, असं तुम्ही चित्र निर्माण करणार. लोकांनी एखाद्या ठिकाणचं बॅरिकेड समजा बाजूला काढलं, ठीक आहे, तुम्ही तेही माना गैर आहे. अरे पण मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरामध्ये लोक सिग्नल पाळत नाहीत, लोक गाड्यांमधनं पचापचा बाहेर थुंकतात. मी त्यांना सिव्हिक सेन्स नाही तुम्हाला चालतं. साध्या रेल्वेमधनं जाणारे, एसी रेल्वेमधनं जाणारे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात मोबाईल लावून ठेवतात. सिव्हिक सेन्सचा अभाव याचं उत्तम उदाहरण मुंबईतले लोक हे आहे. आणि मग मुंबईतल्या लोकांनी, गावातनं लोक आले, त्यांनी फक्त मफलर घातलेत किंवा काहीतरी एखादं उपकरण घेतलंय, ते भगव्या रंगाचं आहे, त्यातून तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं की हा मराठा चळवळीतला आहे. आणि म्हणून त्या माणसांना, समजा तो माणूस जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेला, तो जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर बसलेत लोक, एकानं बातमी केली आहे लोकसत्ता ऑनलाईनला की माझं स्वप्न उद्ध्वस्त झालं. 4 मराठ्यांनी तुमचं कला दालनातलं एखादं चित्र पाहिलं तर तुमचं स्वप्न कसं काय उद्ध्वस्त होतं. म्हणजे तुमचा जो प्रेक्षक आहे तो एवढा टरका आहे का की 4 मराठी तिकडे जाऊन खात बसले तर कलेचा आस्वाद घ्यायला येणारच नाही. मला तुम्हाला असं विचारायचं आहे त्या याच्यामध्ये परत त्या याच्या मुख्य आधी जे मला सेटअप करायचं आहे त्या चर्चेचा, तो याच्या भोवती आहे की मराठ्यांची जी या महाराष्ट्राच्या टेपेस्ट्री मधलं जे वीण जे आहे महाराष्ट्राची, त्यातलं जे मराठ्यांचं स्थान आहे ते ऐतिहासिक दृष्ट्या काय राहिलेलं आहे, विशेषतः आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भातलं. आणि त्याच्यानंतर असा कुठला शिफ्ट आलाय त्या दृष्टिकोनाकडे बघण्याचा, किंवा त्यांच्याकडं त्यांचं जे समाजातलं जे एक लोकेशन आहे, एकीकडे आपण त्यांना सवर्ण पट्टीतलं एक आंबेडकर अनालिसिस मध्ये बघायचं झालं तर एक सवर्ण जात अशा अर्थाने म्हणून क्षत्रियत्वच्या भोवती त्यांना बघितलं जातं. आणि दुसरीकडे त्याच वेळी बहुजन, ब्राह्मणेतर चळवळ, बहुजनवाद ह्याच्यामधली एक जात असं म्हणून सुद्धा बघितलं जातं. म्हणजे शिव, शाहू, फुले, आंबेडकर मधलं जर बघायला गेलं तर मग याच्यामधला हा आयडेंटिटी क्रायसिस काय आहे नक्की मराठ्यांचा, तुम्हाला काय जाणवतं? एक मला असं वाटतं प्रथमेश की शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण म्हणजे शिवाजी महाराजांचं राजकारण किंवा त्यांचं एकूण युद्धकारण आणि त्यांचं छत्रपती होणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं त्यांना मोगलांशी संघर्ष करावा लागला, निजामशाहीशी, आदिलशाहीशी करावा लागला, तसं स्वतःला मराठा
सरंजामदार मानणाऱ्या लोकांशी पण करावा लागलाय. आणि तो संघर्ष करत असताना म्हणजे मला वाटतं शिवाजी महाराजांनी एका मराठा सरदाराला लिहिलेल्या पत्रामध्ये की दक्षिण आपली आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. जसं त्यांनी कुतुबशहाला म्हटलंय तसं मराठा सरदारांना पण म्हटलंय. तर हे करताना म्हणजे ज्यांना आपण मावळे म्हणतो, 12 मावळेच्या लोकांना शिवाजी महाराजांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या बावळ्यांमध्ये पण तू बघ की शिवाजी महाराजांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं दिसतं की शिवाजी महाराजांनी जे सैन्य आहे ते सैन्य पगारी सैन्य केलं. ते सैन्य पगारी केल्यामुळे त्या सगळ्या माणसांना आपण युद्धावर जातो आहे ही असाइनमेंट आहे आपली, म्हणजे कमिटमेंट आहे, बांधिलकी आहे, पण त्याच्या बरोबरीने असाइनमेंट पण आहे. आणि त्यातनं आपण जे काही यश मिळवू त्या यशातनं येणारी प्रतिष्ठा आहेच, पण त्या प्रतिष्ठेबरोबर मागे कुटुंबाची एका अर्थाने व्यवस्था लागणं पण आहे. तर ज्याला आपण मर्सेनरी आर्मी म्हणतो किंवा तैनाती फौजा म्हणतो की तू जास्त पैसे दिले तुझ्याकडे जायचं, मी जास्त पैसे दिले माझ्याकडे यायचं, यातनं एक प्रकारची एखाद्या विशिष्ट प्रदेशाबद्दलची आणि राजाबद्दलची निष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा सरदार सहभागी झाले. ते पावसाळ्याच्या काळामध्ये घरी राहिले, नंतरच्या काळामध्ये ते युद्धांवर गेले आणि युद्धात केलेली जी लूट आहे ती लूट सुद्धा ज्याने लुटले त्याच्या मालकीचं नाही, ते राज्याच्या खजिन्यामध्ये गेलंय आणि त्यातनं मग लोकांना जे काही मिळायचं ते मिळालंय. यातनं शिवाजी महाराजांनी जी काही शिस्त आणली ती मला असं वाटतं की या शिस्तीतनं शिवाजी महाराजांचं म्हटलं तर हिंदवी स्वराज्य, म्हटलं तर दख्खनी राज्य, म्हटलं तर मराठ्यांच्या पुढाकाराने झालेलं राज्य, अशा प्रकारचं एक राज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं. आता त्यातला सगळ्यात जो कळीचा भाग आहे तो त्यांच्या राज्यारोहणाचा आहे. ज्या राज्यारोहणाच्या वेळेला त्यांचे एका अर्थाने असे टोकाचे शत्रू निर्माण झाले असं म्हणता येईल, ज्यांना मुळामध्ये कलियुगामध्ये आत्ताच्या काळामध्ये क्षत्रियत्वाचा लोप झाल्यामुळे ब्राह्मण आणि शूद्र दोनच उरले आहेत. तर मग शिवाजीला कसं काय आपण क्षत्रिय मानायचं, असा ज्या मंडळींना प्रश्न पडला होता त्यांच्या पुढं आपलं क्षत्रियत्व सिद्ध करणं. आणि मग त्याच्यासाठी मग तुम्ही सिसोदिया वंशापासून स्वतःची वंशावळ आणणं, जे काही त्या प्रक्रियेमध्ये शिवाजी महाराजांना करावं लागलं असेल, हे करून शिवाजी महाराजांनी स्वतःची अशा प्रकारची क्षत्रियत्वाची ओळख सिद्ध केली. म्हणजे शिवाजी महाराजांचं भोसले असणं, शिवाजी महाराजांचं मराठ्यांचं हे राज्य आहे हे त्यांनी या प्रकारची भावना व्यक्त करणं आणि अंतिमतः स्वतःला एक क्षत्रियत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवणं, या सगळ्या प्रक्रियेतनं शिवाजी महाराजांनी उभं केलेलं जे राज्य आहे ते जर तू पाहिलंस तर त्या शरद जोशींनी एका ठिकाणी लिहिलंय, म्हणजे फुल्यांनी आधी लिहिलंय, त्याचा थोडासा अर्थ शरद जोशींनी लावण्याचा प्रयत्न केलाय की मिर्झा राजे जयसिंगाच्या बरोबरचा जो तह आहे शिवाजी महाराजांचा, म्हणजे आपल्याकडे त्याचं खूप वर्णन होतं की त्याने म्हणजे अक्षरशः उद्ध्वस्त केला सगळा प्रदेश. शरद जोशींचं एक ठिकाणी असं म्हणणं आहे की एक पूर्ण वर्ष हंगामाचं शेतीचं वाया गेलं, आणखी एक वर्ष जर वाया गेलं शेतीचं तर आपल्याकडच्या शेतकऱ्याला ते झेपणार नाही. हे शिवाजी महाराजांच्या तहामागचं एक कारण आहे, अशा प्रकारचं विश्लेषण शरद जोशी करतात. आता शरद जोशी हे शेतकऱ्यांचे पुढारी होते, शिवाजी महाराज हे मराठा सैनिकांचे नेते, त्यांचे आदर्श म्हणूया आपण. पण जो माणूस त्यांच्याबरोबर युद्धात सहभागी होतो आहे तो माणूस शेतकरी पण आहे, याच्या प्रकारची जाणीव असणारा हा माणूस आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे ते शेतीवर काम करणाऱ्या माणसांचं राज्य आहे. त्याचबरोबरीने शेतीसोबत, म्हणजे जसं आपण शेतीसोबत इतर काही उद्योग लोक करत होते तसं एका अर्थाने युद्ध करणं, गनिमी काव्यामध्ये सहभागी होणं आणि राज्याच्या विस्तारामध्ये सहभागी होणं किंवा जे काही मराठ्यांचं राज्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणं, हे पण लोकांनी अत्यंत आत्मीयतेने केलं. हे करत असताना शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ नेमलं असं आपल्याला दिसतं, त्या अष्टप्रधान मंडळात विविध जातींचे लोक आहेत. म्हणजे ज्या प्रकारचं कोकणस्थांचा प्रभाव आपल्याला नंतर पेशवाईत दिसतो तसा तिथं नाही, म्हणजे तिथे देशस्थानचा प्रभाव आहे. म्हणजे एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शिवाजी महाराजांसारख्या माणसाला महाराष्ट्रातलं हे जे जातं वास्तव आहे, जे आता आपल्याला साधी माणसं म्हणून, अभ्यासक म्हणून, कार्यकर्ते म्हणून जाणवतं, एवढ्या द्रष्ट्या माणसाला हे जाणवलं नसेल असं नाही. पण ते करताना कोणाकडे प्रशासन सोपवायचं, कोणाकडे युद्धकला सोपवायची, युद्धाचं काम सोपवायचं, कोणाकडे साठवणुकीचं काम सोपवायचं, कोणाकडे आर्थिक व्यवहार सोपवायचा, याचा विचार करून एक प्रकारचं टेम्पलेट बनवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केलेला दिसतो. हे करताना जे सरंजामदार मराठे त्या काळात स्वतःला क्षत्रिय मानणारे होते आणि ज्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला, मग त्याच्यात जावळीचे मोरे पण होते, या सगळ्यांना एक तर त्यांनी मारलं
किंवा त्यांच्या वाड्यांना खंट्या लावल्या. हे जे आहे म्हणजे एखादी व्यवस्था बदलून टाकण्यासाठी आणि त्या व्यवस्थेच्या लाभार्थ्यांचं स्ट्रक्चर बदलण्याच्या प्रक्रियेचं काही एक काम शिवाजी महाराजांनी केलं असं दिसतं. त्यांच्या मृत्यूनंतरच्या 27 वर्षामध्ये म्हणजे संभाजी महाराजांना कमी कालावधी मिळाला, पण राजाराम महाराजांनी सगळे सरदार दरकदार आपल्याबरोबर यावेत म्हणून ही जी वतनं होती जी शिवाजी महाराजांनी काढून घेतली ती वतनं त्यांनी परत दिली. वतनं परत द्यावी का लागली? कारण त्याच्याशिवाय निष्ठा उपलब्ध होत नव्हती. म्हणजे आपण एक लक्षात काय घ्यायला पाहिजे की आपल्याकडचा जो एक ज्याला व्यापक भूगोलवाचक टर्म म्हणून आपण मराठा म्हणतो आहोत, ती इतकी विस्तृत टर्म आहे आपल्याकडची की त्याच्यामध्ये या राज्याशी निष्ठा असणारा, शेती करणारा, शेतीत रोजगार करणारा, शेतीसह काही गोष्टी करणारा असा सगळा वर्ग आहे. आणि हा जो वर्ग आहे या वर्गाची जातीय जी भावना आहे ती टोकदार नाहीये. कारण अजून तरी इथून दिल्लीकडे पाहणारे लोक किंवा दिल्लीकडनं इकडे पाहणारे जे लोक आहेत त्यांच्या लेखी मराठी ही एक जेनरिक टर्म आहे. त्यांच्या लेखी मराठी हे विशिष्ट आडनावाच्या लोकांची टर्म नाही. जे आपल्याला असं दिसतं की पेशवाईच्या पण बऱ्या काळामध्ये त्या प्रकारची भावना राहिलेली दिसते. थोरल्या बाजीरावाचं जर तू पाहिलंस तर थोरला बाजीराव आपण पेशवाईच्या संदर्भात समजून घेण्याच्या ऐवजी शिवाजी महाराजांच्या कॉन्टेक्स्टमध्ये अधिक समजून घेतला पाहिजे. कारण त्याला होळकर शिंद्यांच्या बरोबर काम करण्याचं महत्व कळलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने ज्याला आपण नंतर चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण म्हणतो ते हे बेरजेचं राजकारण आहे जे थोरल्या बाजीरावाला कळलंय. आणि ही माणसं तू बघ इथपासून पानिपतापर्यंत टिकलेली आहेत. आणि शिंदे तर म्हणजे जनकोजी शिंदे गेले, राणोजी शिंदे गेले, पण महादजी शिंद्यांनी दिल्लीच्या तख्ताला दम द्यावा इतपत ताकद त्यानंतरच्या काळात कमावली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून पेशवाईच्या काळापर्यंत झालेला जो बदल आहे तो मला असं दिसतं की मराठे थेट सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या, राजाराम महाराजांच्या काळात शाहू महाराज हे त्यांचं सगळं आयुष्य जे आहे बालपणापासून तर तरुणपणापर्यंतचं आयुष्य हे मोगलांच्या छावणीत गेलेलं आहे त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या नंतर. आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात राजाने कशाला लढायला पाहिजे? प्रत्येक राजाने देखरेख करायला पाहिजे. सर्वसाधारणपणे मोगल सम्राट जे आहेत त्यांची कामाकडे पाहण्याची पद्धत ही आपण देखरेख करायची आहे, सरदार पाठवायचा आहे. तर पेशवाईच्या निर्मितीमागेही आपण लक्ष देताना हे पाहायला पाहिजे की जर शिवाजी महाराजांच्या सारखे घोड्याला टाच मारून शाहू महाराज बाहेर पडणारे असते तर कदाचित पेशव्यांची त्यांना गरज नसती पडली. कदाचित राज्याचं हे सगळं स्वरूपच बदललं असतं. पण पेशवाईमध्ये, उत्तर पेशवाईमध्ये आणि 19व्या शतकातल्या महाराष्ट्रामध्ये तुला असं दिसतं की 1818 साली जी सत्ता संपवली ब्रिटिशांनी ती मराठ्यांची सत्ता संपवली. म्हणजे जरी तिथला पेशवा हा चित्पावन ब्राह्मण असला आणि त्याच्या अगोदर रघुनाथराव पेशव्याची बायको आनंदीबाई सुद्धा तिच्या पत्रव्यवहारात आम्ही चित्पावन ब्राह्मण अशा प्रकारचा उल्लेख करत असली आणि चित्पावनांचं महत्व आणि अरेरावी ही उत्तर पेशवाईत प्रचंड वाढलेली असली तरी या राज्याचं टेम्पलेट किंवा या राज्याचं नाव मराठ्यांचं राज्य असं आहे, मराठा कॉन्फेडरसी आहे, मराठा मंडळ असं आहे. तर हे गेल्यानंतर फुल्यांचा काळ किंवा विठ्ठलरामजी शिंदेचा काळ किंवा सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचा काळ फुल्यांनी या प्रकारच्या नॉन ब्राह्मण नॅरेटिव्हला जणू काही एखाद्या दर्शनाचं रूप येईल अशा प्रकारचा प्रयत्न केलाय. म्हणजे फुले ज्या पद्धतीनं ब्राह्मणाचा आसूडमध्ये बोलतात, शेतकऱ्याची गुलामगिरीमध्ये बोलतात आणि त्यांच्या अखंडांमधनं पण बोलतात, हे बेसिकली ब्राह्मणेतरांचं एक नॅरेटिव्ह उभं करण्याचा त्यांचा नीट प्रयत्न आहे. पण ब्राह्मणेतरांचं नॅरेटिव्ह म्हणजे मराठ्यांचं नॅरेटिव्ह नाहीये. ब्राह्मणेतरांचं नॅरेटिव्ह हे तुलनेनं थोडंसं अधिक व्यापक नॅरेटिव्ह आहे. म्हणजे जे फुल्यांना सत्यशोधक समाजाच्या एकूण चळवळीमध्ये पण जाणवतं. पण फुले लवकर गेले, सत्यशोधक समाजाच्या चळवळीची पण काही प्रमाणामध्ये वाताहत झाली आणि ब्राह्मणेतरांची चळवळी जी झाली त्या चळवळीवर बऱ्यापैकी मराठ्यांचं प्रभुत्व राहिलं. म्हणजे आता मगाशी तुझ्या बोलण्यामध्ये झालं की शिवशाहू फुले आंबेडकर असा उल्लेख आता आपल्याकडे लोक करतात. तर तो शाहू फुले आंबेडकर हा उल्लेख जवळपास 20 वर्ष जुना आहे. पण पवार साहेबांचा पक्ष फुटल्यानंतर लोकांना लक्षात आलं की शाहू फुले आंबेडकरांवर आपलं भागत नाहीये, मग मागे जाऊन आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकर केलं पाहिजे. आता ह्यांना काउंटर करणारे लोक काय म्हणतात की मग टिळक आगरकर रानड्यांचा महाराष्ट्र आहे की नाही? तर टिळक आगरकर रानड्यांचा पण महाराष्ट्र आहे. म्हणजे तो काही फक्त शाहू फुले आंबेडकरांचा नाहीये. पण शेवटी एखाद्या समाजाला प्रेरणा देणारी माणसं आणि त्या प्रेरणेचे लाभार्थी असलेल्या लोकांची संख्या याचा जेव्हा तुम्ही नीट विचार करता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लाभार्थी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
टिळक आगरकर आणि रानड्यांनी विशेषतः समाजाच्या परिवर्तनाचं खूप महत्त्वाचं काम केलं. टिळकांनी राजकीय जाणीव निर्माण केली. पण अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला टिळक तेल्या तांबूळाचे पुढारी झाले. तोपर्यंत टिळक हे पुण्यातल्या ब्राह्मणांचे पुढारी होते. म्हणजे हे जे आपण आहे ते एक समांतरपणे ह्या दोन गोष्टी जाताना आपल्याला दिसतात की एकीकडं टिळकांसारखं एक ब्राह्मणी नॅरेटिव्ह आहे जे इव्हेंच्युअली सावरकर, हिंदू महासभा आणि RSS ह्याच्यामध्ये कन्वर्ट झालेलं दिसतं. दुसरीकडे फुल्यांपासून सुरू झालेलं आणि मग महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या राजकारणापर्यंत येऊन पोचलेलं असं एक प्रकारचं ब्राह्मणेतर नॅरेटिव्ह आहे. आता ह्या ब्राह्मणेतरांच्या नॅरेटिव्हमध्ये ब्राह्मणेतर हे खूप आपल्याला लिबरल टर्म वाटते. आपल्याला असं वाटतं की ह्याच्यात सगळे आले, पण सगळे येत नाहीत. म्हणजे म्हणजे मला वाटतं फडके सरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे 1-2 ब्राह्मणेतर पुढाऱ्यांचा, की ते ब्राह्मणेतर पुढारी ब्राह्मणांच्या विरोधामध्ये होते, पण त्यांना मराठेतर लोकांकडनं खायला नको असायचं. बरोबर. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये एका टप्प्याला असा प्रश्न निर्माण झाला की अंतिमतः ब्राह्मणांच्या डिस्प्लेसमेंटचे लाभार्थी कोण असायला पाहिजेत. तर ब्राह्मणांच्या डिस्प्लेसमेंटचे लाभार्थी जर मराठे असायला पाहिजे असतील तर मग मराठ्यांकडे संख्या पण आहे. आणि मग आतापर्यंत तुम्ही ब्राह्मणांच्या कलानं घेत होतात किंवा ब्राह्मण तुम्हाला महत्वाचे वाटत होते. आता तुम्हाला मराठी का वाटले पाहिजेत? कारण इव्हेंच्युअली जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा लोकशाही डोकी मोजली जाणार असल्यामुळे ती संख्या मराठ्यांचीच जास्त असणार आहे. त्यामुळे मराठ्यांचं जे राजकारण आहे त्याला इंटेलेक्च्युअल आयडिओलॉजिकल लेजिटिमसीच्या बरोबरीने हे लोकशाहीतलं डोकं मोजण्याचं गणित पण अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे. आणि ही सगळी प्रक्रिया फुल्यांपासून विठ्ठलरामजी शिंदेच्या पासून, म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे हे मला असं वाटतं की मराठा समाजाने ज्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं, अन्याय केला त्यांच्याकडे, कारण ते मराठा जातीच्या अस्तित्वाची नोंद घेऊन मराठ्यांना अधिक लिबरल होण्याचे मार्ग सुचवत होते. आणि अधिक लिबरल होण्याचा मार्ग झाला तर मार्ग सापडला तर तुम्ही सर्वसमावेशक होता, मग टोकदारपणा कमी होतो. आणि टोकदारपणा कमी झाला तर मराठ्यांना मराठेतर लोकांकडे पण बघता यायला पाहिजे. पण एकदा तुमचा जातीय गंड जो आहे तो जातीय गंड तुमचा एका प्रमाणाबाहेर वाढला की काय होतं हे विठ्ठलरामजी शिंदे आणि राणा चव्हाणांकडं आपल्या समाजाचं जे दुर्लक्ष झालंय त्याच्यावरनं कळतं. आणि मग हा जो मराठा समाज आपल्याकडे उभा राहिला विठ्ठलरामजींच्या नंतर म्हणू किंवा ब्राह्मणेतर चळवळ टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात एस्टॅब्लिश झाल्यानंतर जेधे जवळकरांची किंवा जेधे आणि गाडगिळांचा जो ब्राह्मण मराठा अलायन्स आहे, या सगळ्यामध्ये असं दिसतं की मराठ्यांना हे जाणवलं आहे की स्वातंत्र्य येणार आहे. स्वातंत्र्य आल्यानंतर आपली संख्या जास्त आहे आणि आपल्या संख्येचा फायदा आपल्याला निवडणुकीत मिळणार आहे. आणि निवडणुका काय 47 नंतर आलेल्या नाहीत, त्या निवडणुका आधी पण आलेल्या आहेत. आणि त्या निवडणुकांमधले जरी मतदार सिग्निफिकंटली कमी असले तरी सुद्धा त्या सगळ्याचा फायदा मराठ्यांना जितका मिळालाय तितका मराठेतर लोकांना नाही मिळालेला. आणि ह्या बाबतीमध्ये आता आपल्याकडे सतत लोक सांगतात की मराठा हा मोठा भाऊ आहे. तर तुम्ही मोठा जर भाऊ आहात तर मधला भाऊ, धाकटा भाऊ, धाकटी बहीण, सख्खी बहीण, सावत्र बहीण, हे सगळ्यांचा विचार नको का तुम्ही करायला? म्हणजे मोठा भाऊ आहात म्हणून तुम्ही फक्त तिरडीला हात लावणार आणि सगळं फक्त करून घेणार तुम्ही, आणि तुम्ही फक्त अभिप्राय देणार, असं नाही चालणार. हे जे मराठ्यांचं आहे ना, ते मला वाटतं की मराठ्यांचा इन्फ्लेटेड इगो, त्या इन्फ्लेटेड इगोचा विचार करणारा एक वर्ग, आणि दुसरीकडे मराठ्यांनी सगळ्या बहुजनांशी जोडून घेतलं पाहिजे. ते घेतलं नाही तर खऱ्या अर्थाने आपण बहुजनांचं राज्य निर्माण करू शकणार नाही. असे दोन समांतर प्रवाह मला फुल्यांच्या काळापासून संयुक्त महाराष्ट्राच्या आधीच्या काळापर्यंत दिसत. बरोबर. कारण तुम्ही जे आता सांगितलं आणि एकूण जे कथन आहे, माझ्या प्रश्नात पण तो एक हे होता अंतर्भूतच गोष्ट की ड्युअल कॅरेक्टर असलेली आयडेंटिटी म्हणून याच्याकडे बघता येईल की एकाच वेळी तुम्ही सत्यशोधक चळवळीला पण प्रतिसाद देताय, मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाहांच्या उपक्रमांमध्ये सहभागी होताय किंवा सत्यशोधकी विचारांचा वारसा आमचा आहे असंही सांगताय, आणि नंतर त्याचं पुढे ब्राह्मणेतरांच्या चळवळीनंतरचं जे घडतं त्याच्यामध्ये मात्र तुम्ही गावखेड्यांमधलं जे सगळ्या जमिनींचं राजकारण आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही अगदी वरचढ समाज म्हणून वावरत आहे पुढचे. तर मला हे विचारायचं की यशवंतरावांचं असणं पहिले मुख्यमंत्री राज्याचे, आणि त्यांनी जी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विशेषतः जी सोय करून दिली एका अर्थाने, आणि मराठ्यांना तशा अर्थाने आधुनिक राजकारणाच्या केंद्रस्थानी परत एकदा आणून ठेवलं,
असं म्हणजे म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये किती तथ्य ते तुम्ही सांगालच. पण तो जो नंतरचा 60च्या नंतरचा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरचा जो मराठ्यांचा प्रवास आहे, त्याचं स्थित्यंतर कसं झालेलं आहे त्यातले? आता तू बघ की चव्हाण साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे स्टेटच्या बॉम्बे प्रॉव्हिन्सच्या राजकारणामध्ये आले. ते मोरारजी देसाईंचे चेले म्हणून आले. आणि मोरारजी देसाई हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातला मराठी लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणजे चव्हाणांचं राजकारण हे भाऊसाहेब हिऱ्यांच्या आणि जुन्या काँग्रेसवाल्यांच्या राजकारणाच्या म्हणजे शंकरराव देवांच्याही ते विरोधातलं आहे. एका पातळीवर गाडगिळांच्या पण ते विरोधातलं आहे. आणि आता कसं झालंय की गेल्या 50-60 वर्षामध्ये चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. चव्हाणांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकेंद्रीकरण केलं. चव्हाणांनी नव्या माणसांना सत्तेच्या पटावर आणलं. या सगळ्यांच्यामुळे आणि चव्हाणांना मानणारे लोक गेल्या 65 वर्षापैकी जवळपास 40-50 वर्ष महाराष्ट्र सत्तेवर असल्यामुळे चव्हाणांची चिकित्सा आपल्याला पाहिजे तेवढी होत नाही. म्हणजे त्यांना अनुल्लेखाने मारणारे लोक आहेत, ते योग्य नाही. पण चव्हाणांची चिकित्सा जी आहे ती करताना म्हणजे चव्हाणांनी काय केलं तर भाऊसाहेब हिरे आणि इतर मंडळींचा पाडाव केला. पण तो पाडाव करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोरारजी देसाईंची त्यांना मदत झाली ना. आणि मोरारजी देसाई हा माणूस अत्यंतिक मराठी द्वेष्टा होता, महाराष्ट्र द्वेष्टा होता. आणि या माणसाने सखा पाटलांच्या मदतीने मुंबई मिळणार नाही, वेगळा महाराष्ट्र मिळणार नाही, तुम्हाला द्वैभाषिक प्रांताचा काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे गुजरातमध्ये जाऊन त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तक्रार करू नका, मुंबईवरचं काय आपलं नियंत्रण जात नाही. इथे महाराष्ट्रामध्ये येऊन सांगितलं की देशात हा एक अद्भुत प्रयोग आम्ही करतो. आणि हे गोविंद वल्लभ पंतांनी पण संसदेमध्ये सांगितलं. देशामध्ये अद्भुत प्रयोग करण्याची प्रयोगशाळा फक्त महाराष्ट्रच होता का? तर हा प्रयोग त्याने केला. यशवंतराव चव्हाणांचं वैशिष्ट्य त्यातलं असं आहे की या सगळ्या प्रयोगामध्ये ते काठावर आहेत. म्हणजे त्यांनी मराठ्यांचं राजकारण केलं का? त्यांनी खूप पुढचं पाहिलं का? तर पाहिलं. आणि ते पाहिलं म्हणजे त्यांचं जे वैयक्तिक राजकारण आहे, त्यांचं जे एका अर्थाने मराठा इस्टॅब्लिशमेंटचं राजकारण आहे, त्याच्याबद्दल त्यांनी निश्चितपणाने पाहिलं. पण 56 सालापासून 60 सालापर्यंतचे यशवंतराव चव्हाण साहेब कसे आहेत? ते असं म्हणतात की नेहरू आणि महाराष्ट्र यांच्यात निवड करायची वेळ आली तर मी नेहरूंची निवड करीन. ते असं म्हणतात. आणि त्यांच्या 57 सालच्या विधिमंडळ निवडणुकीच्या आणि लोकसभा निवडणुकीच्या भाषणांमध्ये असं म्हणालेले आहेत, द्वैभाषिक महाराष्ट्र झाला म्हणजे संयुक्त महाराष्ट्र झालाच आहे, कारण त्या द्वैभाषिकात महाराष्ट्र आहेच. आणि जेव्हा लोकसभेच्या निकालामध्ये काही चांगल्या प्रमाणात मतं त्यांच्या पक्षाला, त्यांना स्वतःला कराडमधनं मिळाले, ते म्हणले हा लोकांचा मॅन्डेटच आहे. म्हणजे त्यांनी हे पाहिलं नाही की विधानसभेमध्ये त्यांचा पक्ष सत्तेवर राहिला कारण सौराष्ट्रात आणि विदर्भामध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या, तिथं समितीचं काम नव्हतं, संयुक्त महाराष्ट्र समितीचं. म्हणजे मला असं राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून वाटतं की संयुक्त महाराष्ट्र समितीचं काम जर 57 साली विदर्भात मोठ्या ताकदीनं उभं राहिलं असतं तर काँग्रेस 57 साली नेस्तनाबूत झाली असती. आणि काँग्रेस जर 57 साली नेस्तनाबूत झाली असती तर 60 साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश कदाचित एसएम आणि डांगेने आणला असता. म्हणजे हे जे आहे ना, म्हणजे तो 57 ते 60चा जर तू कालावधी पाहिलास तर यशवंतराव इंदिराबाईंशी बोललेले आहेत की हे काही प्रकरण चालणार नाही म्हणून. मग त्या नेहरूंशी बोललेले आहेत. मग ते मोरारजींशी बोललेले आहेत आणि मोरारजींना त्यांनी फायदली सांगितले की हा काही प्रयोग टिकत नाही. पण यशवंतरावांची वाक्य आहे तशी की हा प्रयोग आम्ही अंतिमपर्यंत टिकवणार आहोत. मग ह्याच्यामध्ये सखा पाटील आणि चव्हाण साहेबांमध्ये काय फरक राहतो? एवढाच फरक राहतो की चव्हाणांच्या बाबतीमध्ये अत्र्यांसारखा माणूस जेथे नेहरू हिरे चव्हाण तेथे आता काळे निशाण एवढंच म्हणाला. आणि सखा पाटलांच्या बाबतीमध्ये मात्र कायम सदोबा पाटील असं म्हणतो, अशा प्रकारचा उद्धार त्यांनी केला. ते चव्हाण त्या हिटलिस्टवर कमी राहिले. पण या 3 वर्षामध्ये चव्हाणांनी काय केलं, सगळी काँग्रेसमधली जी जुनी मराठ्यांची धेंड आहेत ती सगळी 57च्या निवडणुकीत नेस्तनाबूत झाली. ती नेस्तनाबूत का झाली? संयुक्त महाराष्ट्र समितीमुळे नेस्तनाबूत झाली. लाभार्थी कोण आहेत? चव्हाण साहेब आहेत. म्हणजे 57च्या निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्या निवडणुकीमुळे नेहरूंना एक सिग्नल मिळाला की पुढच्या निवडणुकीपर्यंत हे झेंगट आपण ठेवायचं नाही. पण या दरम्यानच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती, हे मी तुझ्याकडच्या एका मुलाखतीत मागे पण म्हटलं होतं की हा भारतातला पहिला बिगर काँग्रेस अलायन्स आहे. बरोबर. केरळमधला नाहीये, लोहियांच्या प्रयोगाच्या नंतरचा नाहीये. पण त्याची नोंद का होत नाही? कारण ते महाराष्ट्रात झालंय. महाराष्ट्रात झालंय, त्याची नोंद न घेण्याची एक कॉन्स्पिरसी ऑफ सायलन्स आहे आपल्याकडं. आणि दुसरं, हे लोक 57ला जिंकले पण राज्य आल्यावर जिंकलेले नाहीये.
हे जर 62ला जिंकले असते ना, किंवा 57ला सत्तेत आले असते आणि नेहरूंना नाक मुठीत धरून महाराष्ट्राचा मंगल कलश डांगे किंवा एसएमनच द्यायला लागला असता ना, आपलं सगळं इतिहासाचं नॅरेटिव्ह बदललं असतं. पण दरम्यानच्या काळात चव्हाण साहेबांनी काय केलंय? चव्हाण साहेबांनी प्रतापगडावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि त्यावेळेला लोकांनी असं नॅरेटिव्ह निर्माण केलं की मोदी नेहरूंवर हल्ला करतील. पण असं नाही केलं ना मराठी लोकांनी. म्हणजे मराठी लोकांनी गुजरात्यांवर पण हल्ले नाही केले त्या काळात. आणि त्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला जो सगळा मराठा आहे, जो क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर होता, इतर सगळ्या म्हणजे उद्धवराव पाटलांच्या बरोबर होता, मराठवाड्यातला मराठा. म्हणजे असं नाहीये की शहरातल्या उच्चवर्णीय मराठी लोकांचं हे राजकारण आहे. हे मराठ्यांचं पण राजकारण आहे, हे दलितांचं राजकारण आहे. नाहीतर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे तुम्हाला हे आंदोलन कसं सापडले असतं? म्हणजे असं काही जलसे झालेले नाहीत का अगोदर? किंवा मेळे झालेले नाहीत का? मेळे आणि जलसे या प्रकारचे इव्हेंट आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातला गवाणकर, अण्णाभाऊ आणि अमर शेखांचा सहभाग हा इव्हेंट पलीकडचा आहे ना. ही मुवमेंटची कमिटमेंट आहे. जर हे राज्य विशिष्ट जातीचं असतं किंवा होणार असं वाटत असतं तर अक्रॉस द बोर्ड एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा नसता मिळाला. या सगळ्या प्रोसेसमध्ये चव्हाण साहेबांचं मला काय दिसतं की त्यांना कळलंय वारा कुठल्या दिशेनं जातोय. पण ते हुशार कसे आहेत की त्यांना असं दिसतं की वारा आपल्या बाजूने पंखा वळवून घेता आला पाहिजे. मग त्यांनी त्या मधल्या 3 वर्षामध्ये काय केलं की सगळे जे शेकापतले लोक आहेत, डाव्या पक्षांमधले इतर जे लोक आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी सांगायला सुरुवात केली की राज्य तुमचंच आहे, राज्य मराठ्यांचं आहे. मग तुम्ही काय शेकापमध्ये राहून करणार? म्हणजे थोडक्यात आता जे आपल्याकडं मोदी आणि शहा लोकांना सांगतात की विरोधात राहून काय करणार, विकास इकडे आहे, विकास इकडे. हेच एका वेगळ्या पद्धतीने विकास हा शब्द न वापरता बहुमताचं राजकारण, बेरजेचं राजकारण असं म्हणून चव्हाण साहेबांनी केलंय. आणि दुसरीकडे समाजवादी असतील, प्रसोपा, संसोपा, डावे, ही सगळी जी मंडळी आहे, या सगळ्या मंडळींमध्ये उच्चवर्णीयांचं नेतृत्वामध्ये असलेलं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे कार्यनाश झाला तरी चालेल पण चिकित्सा चालू राहिली पाहिजे या न्यायाने ह्यांनी 57 ते 62 मध्ये कारभार केला. आणि म्हणून ज्याच्यासाठी तुम्ही लढलात ते हाती आलं तेव्हा तुम्ही स्टेजवर पण नाही आहात. मला असं वाटतं तो त्या कार्यक्रमाची जेव्हा माहिती पाहतोस, तो व्हिडिओ पाहतोस, नेहरूंनी चव्हाणांच्या हाती मंगल कलश दिला. ठीक आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अरे पण तुमच्याकडे एवढी पण जनरॉसिटी नाही की डांगे, एसएम, वारा कोठारी, प्रबोधनकार ठाकरे यांना पण स्टेजवर 2 मिनिटांसाठी बोलवलं पाहिजे. तुम्ही केलंच नाहीये काही. म्हणजे तुम्ही काय केलं तर डांग उंबरगाव मोरारजींच्या सांगण्यावरनं देऊन टाकलं. म्हणजे डांग उंबरगाव बद्दल बाकीचे लोक सोड, साने गुरुजींसारख्या माणसाने साधनेत लिहिलंय की तुम्ही तिथल्या मराठी शाळा बंद पाडल्या आणि तिथला मराठी माणसांचा टक्का घालवला. साने गुरुजींसारखा माणूस जो अजिबात कन्फ्रंटेशनिस्ट नाहीये, तो जर एवढं रक्त ओकून एखादं संपादकीय लिहितो, म्हणजे तुम्ही खूपच माती खाल्ली आहे ना तिथे. म्हणजे हे जे चव्हाणांचं राजकारण आहे ना, चव्हाण साहेबांना बंड करण्याची संधी होती की नाही? राजीनामे ते देवगिरीकर, तपासे, गाडगीळ या सगळ्या मंडळींनी आपले राजीनामे खिशामध्ये ठेवले होते, पण राजीनामे दिलेच नाहीत. कारण काँग्रेस पक्ष असं म्हणला असा राजीनामा देण्याची आम्ही तुम्हाला परवानगी देत नाही. अरे पण ते का परवानगी देतील? तुमचं जर महाराष्ट्रावरचं प्रेम पक्क असेल तर तुम्ही त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकला पाहिजे. मुंबईमध्ये त्र्यंबक नरवण्यांसारखा काँग्रेसमधून बाहेर पडलेला नेता, त्याने स्वतंत्रपणे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला, तो कसा बाहेर पडला? म्हणजे जर एका छोट्या माणसाला ते कळत आहे तर चव्हाणांसारख्या द्रष्ट्या, महाराष्ट्र हितैषी अशा प्रकारच्या माणसाला ते का कळू नये? देशमुखांनी राजीनामा दिला, सीडी देशमुखांनी. आणि सीडी देशमुख म्हणजे यांनी फडक्यांनी 20व्या शतकातल्या महाराष्ट्राच्या एका खंडामध्ये असं लिहिलंय की त्यांनी देशमुखांची मुलाखत घेतली नंतरच्या काळात आणि त्यांनी देशमुखांना असं सांगितलं की तुम्ही राजीनामा दिलात हे नेहरूंच्याच पथ्यावर पडलेलं आहे. कारण नेहरूंना त्यावेळेला यांच्या एकूण अर्थकारणाबद्दलच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षातले लोक आणि भांडवलदार यांना सीडी देशमुख नकोच होते. ते एका अर्थाने कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली, हे ठीक आहे. म्हणजे फडके सरांनी त्याच्याकडे पाहताना एका अर्थाने सीडी देशमुखांचं म्हणणं थोडं पंक्चर करण्याचा प्रयत्न केलाय. माझं असं म्हणणं आहे की अगदी भांडवलदारांचा इतिहास काही असो, भांडवलदारांना काही म्हणायचं असो, हे तुम्ही द्वैभाषिक त्रैभाषिक राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि याचा मी निषेध करतो असं म्हणण्याचं धाडस दाखवणारा एक माणूस जो मंत्री होता, जो आधी रिझर्व्ह बँकेवर होता, असं धाडस जर तो माणूस दाखवू शकतो आणि त्याला पुन्हा निवडून येण्याची पण सोय नाही, तो जर दाखवू शकतो तर चव्हाण साहेबांना काय प्रॉब्लेम आहे? किंवा इतर सगळ्या मराठ्यांना काय प्रॉब्लेम आहे? पण म्हणजे तेव्हापासून असं दिसतं की आपल्याकडचा जो बलिष्ठ समाज आहे तो राज्यातल्या किंवा दिल्लीतल्या सत्तेच्या काठाकाठाने आहे.
म्हणजे नेहरूंना कितपत दुखवायचं, त्यांच्या चेहऱ्यावरची माशी उडेपर्यंत दुखवायचं, फार त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही. मग ह्या 3 वर्षामध्ये चव्हाण साहेबांनी ज्या 2 गोष्टी केल्या, सगळे विरोधी पक्ष टप्प्याटप्प्याने फोडले. शेकाप फोडला, इतर सगळे पक्ष फोडले. त्यांनी काय सांगितलं की आता राज्य झालंय, राज्य तुमचंच आहे. मराठ्यांना त्यांनी म्हटलं राज्य तुमचं आहे. माडखोलकरांनी त्यांना विचारलं हे राज्य मराठी आहे का मराठा आहे, ते म्हणले नाही हे मराठी राज्य आहे. म्हणजे ही ज्याला आपण थोड्या साध्या भाषेमध्ये एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करणं असं म्हणतो, हे राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्यच आहे. आणि हे का महत्वाचं आहे, म्हणजे चव्हाण साहेबांचं याच्यामधनं चारित्र्यहनन होतं किंवा चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचं भंजन करता तुम्ही, असंही लोकांना वाटण्याची शक्यता आहे. पण चव्हाण साहेबांच्या बद्दल गेल्या 65 वर्षात आपण इतकं गोड बोललेलो आहोत की थोडं खरं पण बोललं पाहिजे ना, की 3 वर्ष तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये नुसती त्यांची बदललेली वाक्य पहा. तुम्ही ती बदललेली वाक्य पाहिली तर नेहरूंचा कल कुठं आहे, इंदिराबाईंचा कल कुठं आहे हे पाहून, आणि सत्तेला अजिबात धक्का पोचणार नाही. तुम्ही त्याग काय केला मला सांग. महाराष्ट्र मिळवण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जाती समूहाच्या पुढाऱ्याने काय त्याग केला. त्याग काय केला तर जाहीरपणाने काही तुम्ही बोललाच नाहीत, तुम्ही सत्ता सोडली नाहीत, आणि तुम्ही समोरचे लोक आपोआपच विघटित होतील अशा प्रकारची वाट पाहिली, आणि तुमच्या सुदैवानं त्यांच्या दुर्दैवानं ते त्या वाटेनं पुढे गेले. आणि मग तुम्ही 60 ते 62 या काळामध्ये कन्सॉलिडेशन केलं. हे जे कन्सॉलिडेशन आहे ते कोणाचं कन्सॉलिडेशन आहे, आता त्यांनी तेव्हाचं जे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आहे बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरचं, आणि मग बाबासाहेबांनी शेवटच्या पत्रात RPI स्थापन करावी असं म्हटलं. 57 सालाच्या पासून 62 पर्यंत दलितांच्या संघटनांमधले कितीतरी पुढारी चव्हाण साहेबांनी पेट्रोनेज पॉलिटिक्सच्या अंतर्गत आणले. तुम्हाला काय झेडपी मिळेल, तुम्हाला काय विधान परिषद मिळेल, तुम्हाला काय विधान परिषदेचं सभापती पद मिळेल. आता गवईंच्या बद्दल गेल्या काही दिवसात आपल्याकडे लोक फारच प्रेमाने बोलतात, पण गवईंचं सगळं राजकारण हे कोऑप्शन पॉलिटिक्सचं राजकारण आहे. म्हणजे मराठ्यांनी मुख्य राजकारण ताब्यात ठेवायचं, आणि आमच्या समजुतीतला जो बौद्ध आहे, कारण बाकीचे मागतच नव्हते तोपर्यंत काही, जो आवाज करतोय त्याला अकोमोडेट करून घ्यायचं, हे कोऑप्शनचं जे पॉलिटिक्स आहे हे चव्हाण साहेबांनी केलं. आणि ते राजकारण जे आहे, म्हणजे ते राजकारण नंतर पवार साहेबांनी पुढे नेलंय. त्यामुळे आपल्याकडे गेल्या 50 वर्षातलं सत्तेतल्या मराठ्यांचं जे नॅरेटिव्ह आहे ते काय नॅरेटिव्ह आहे, सत्ता सुटू द्यायची नाही. त्यामुळे 14 सालापासून भाजपमध्ये जाऊन चांगली झोप काढू पाहणारे जे मराठे आहेत ना, त्यांना तुम्ही आयसोलेट कसं करणार. भाजप हा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेमॅटिक पक्ष आहे, त्याची स्वतंत्र चर्चा होऊ शकते, पण मराठ्यांना सत्तेच्या शिवाय तुम्ही जगायचं नाही ही शिकवण कधी मिळाली आहे, ही 57 सालीच मिळाली आहे ना. बरोबर. मग जे तुमच्या पूर्वजांकडनं तुम्ही शिकलात, आता कसं झालंय, तेव्हा पैशांचा व्यवहार कमी होता, तेव्हा गैरकारभार कमी होता, तेव्हा स्टेक कमी होते, तेव्हा रिअल इस्टेट नव्हती, तेव्हा तुम्ही क्रोनी कॅपिटलचे भागीदार होऊ शकत नव्हता, किंवा झालात तरी अगदीच किरकोळ ठिकाणी होऊ शकत होतं. आता स्टेकला गोष्टी जास्त आहेत ना. म्हणजे आता जेव्हा आपण असं म्हणतो किंवा हा मराठा आमदार 50 कोटीला विकला गेला, तर 60 साली तो 50 कोटीला त्याला कोणी घेतलाच नसता. आता तो 50 कोटीला जाऊ शकतोय ना. बरोबर. पण 50 कोटीला विकायला गेल्यानंतर तो का जातो आहे, कारण त्याला अनकम्फर्टेबल होतो, गुदमरतोय. सत्तेशिवाय गुदमरण्याची सवय महाराष्ट्रातल्या मराठ्यांना 60 साली लागलेली आहे. बरोबर. ती सवय लागल्यामुळे आता सत्तेतनं बाहेर पडल्यानंतर कुणाच्याही वळसडीला जाऊ शकते. उद्या समजा जर जमाते इस्लामीची सत्ता आली तर काही मराठी त्यांच्याकडे पण जातील तिथं ते, आणि तुम्हाला ते पटवून सांगतील की शिवाजी महाराजांच्या सैन्यात जसे मुसलमान होते तसे मुसलमानांच्या सैन्यामध्ये आम्ही आहोत, हे तुम्हाला ते छानपैकी पटवून सांगते. त्यामुळे हे जे मराठ्यांचं राजकारण आहे सत्तेच्या काठाकाठानं चालणारं, ते राजकारण जरी फुल्यांचं नाव घेत असलं तरी फुल्यांचं राजकारण नाहीये, बाबासाहेबांचं राजकारण नाही, आणि शाहू महाराजांचं पण नाही. जो माणूस ब्रिटिशांना नडतो, जो माणूस वेदोक्त पुराणोक्त त्या प्रकरणामध्ये टिळकांना हार मानायला भाग पाडतो, पण जो माणूस लोकांना दाखवून देऊन प्रत्येक जातीला लागणारी मुलांची हॉस्टेल्स आणि त्यांच्या शिक्षणाची सोय करतो, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला सारथी, बार्टी, महाज्योती ह्या संस्था आत्ता काढाव्या लागल्यात. जी गोष्ट त्या राजाला 1920 साली कळली ती तुम्हाला 2025 पर्यंत कळायला वेळ लागतो. म्हणजे आपला समाज बोलभांड एवढा आहे की त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकर ही जी त्रिमूर्ती आहे, ह्या लोकांचं नाव आपण अशाच पद्धतीनं वापरलंय की त्यांना पण कोऑप्ट केलंय. बरोबर. फुल्यांना काय, तुम्हाला काय पाहिजे बा, महात्मा फुले महामंडळ देता येईल.
म्हणजे आत्ता समजा शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर जरी असते ना, तरी त्यांनी आपल्या राज्यकर्त्या वर्गाने त्यांना विचारलं असतं की बा तुमचं काय नेगोसिएशन करायला पाहिजे. म्हणजे आदर हा जो आहे ना, हा आदर केवळ लोकलज्जेस्तवचा आदर आहे. बरं. मुख्य आदर सत्ता केंद्र हस्तगत करण्याचा, सत्ता केंद्र टिकवून ठेवण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेचं कितीही विखंडन झालं तरी सत्तेचा गाभा आपल्याच हाती राहिला पाहिजे याची काळजी घेण्याचा आहे. आणि अशा प्रकारचं बिनधाडसी, तडजोडवादी आणि गनिमी काव्याच्या एक्झॅक्ट उलट असं राजकारण ही आपल्याला महाराष्ट्राला चव्हाण साहेबांची देणगी आहे. हे म्हणल्यामुळे आपल्याकडे मूर्तिभंजनाचा त्रास होऊ शकतो लोकांना, पण ठीक आहे, म्हणजे कधीतरी तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या याच्यातला एक धागा उचलून मी फक्त एक थोडासा टँजंटवर जातोय की तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राबद्दलचं इनव्हिजिबलायझेशन किंवा त्यातला एक कॉन्स्पिरसी ऑफ सायलन्स असा शब्द तुम्ही वापरलात. तर आपण असं बघतो की भारतीय अकॅडमिक्समध्ये आणि विशेषतः तुम्ही अकॅडमिक्समध्ये आहात इतके वर्ष, सो भारतीय अकॅडमिक्समध्ये एक असं म्हटलं जातं की आंतरप्रवाह जे जुने आहेत ते बरेचसे कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत. म्हणजे कोलोनियल पद्धतीचं जर विश्लेषण असेल किंवा त्याचे जे कॅटेगरायझेशन असतील वेगवेगळ्या विषयांचे, तर ते पर्स्पेक्टिव्ह पुढं कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत बरीच वर्ष. म्हणजे जरी पोस्ट कोलोनियल आपल्याकडे स्टडीज, पोस्ट कोलोनियल स्टडीज नावाचं एक मोठा एक व्याप तयार करून ठेवलेला असला तरी सुद्धा त्या काळचं जे मूळ फंडामेंटल काम झालं होतं त्याच्यावरतीच पुढं बिल्ड झाल्यामुळं अनेक पर्स्पेक्टिव्ह जसेच्या तसे कॅरी फॉरवर्ड झालेले दिसतात. तर ब्रिटिशांच्या नजरेतून असं म्हटलं जातं की शेवटची सत्ता भारतातली मराठ्यांची होती. तर ब्रिटिशांमध्ये जो मराठ्यांबद्दलचा एक त्यांना सप्रेस करण्याचा भाव होता, तो नंतर पुढं केंद्रीय जे आपले इन्स्टिट्यूशन्स असतील, जे कोणी असतील, म्हणजे सत्ता असो किंवा अकॅडमिक्स असो किंवा इतर संस्थात्मक रचना असतील, तर तो कॅरी फॉरवर्ड झाला असं वाटतं का नंतर पुढे? हे बघ कसं आहे की ब्रिटिशांनी शेवटची सत्ता मराठ्यांकडनं घेतली आणि ती घेताना त्यांना म्हणजे 1757 ते 1818 प्लासीपासून शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवण्यापर्यंत मध्ये कमालीचा कालावधी गेलाय. आणि या मधल्या काळामध्ये मराठ्यांचा पानिपतात पराभव झालाय. पराभव होऊन पूर्ण नामशेष झालेल्या मराठ्यांच्या नंतर महादजी शिंद्यांनी तिथला सुलतान, तिथला जो राजा आहे तो आपला ऐकेल इथपर्यंत शिंद्यांची ताकद तिथं वाढलेली आहे. म्हणजे खाली तुम्ही पडलात, घसरलात, तुमचा एका अर्थाने काय म्हणूयात तुमचा पराभव झाला. आणि पानिपत हा मोठा पराभव आहे. म्हणजे पानिपताचा तू पराभव जरी बघितलास तरी तुम्हाला असं दिसतं की ही लोकांची घरं सांभाळण्याचं काम आहे. म्हणजे उत्तरेमधला जाट असेल, राजपूत असेल, ज्यांना अब्दालीच्या आक्रमणाचा डायरेक्ट प्रॉब्लेम होता किंवा त्रास होत होता, त्यांनी नाही मराठ्यांना मदत केली. आता त्याचा अर्थ लोक काय काढतात किंवा मराठ्यांचं तेव्हा पटलंच नाही. दिल्लीवर त्या काळामध्ये राज्य करू पाहणाऱ्या सत्तांमध्ये मराठे ही सगळ्यात ताकदवर अशा प्रकारची जर सत्ता होती. लोक काय म्हणतात, मराठ्यांनी बंगालवर हल्ले केले, तिथे बंगालमध्ये काही ठिकाणी मराठा डिच नावाचे खंदक आहेत की मराठा लोक बायका म्हणतात की मुलांना तुम्ही झोपा नाही तर मराठे. तू मला सांग, हेच आपण असं धरूया की हे सगळं मराठ्यांनी तेव्हा केलंय. अशी कोणती सत्ता भारतामध्ये आहे की ज्यांनी याच्यापेक्षा फार नोबल कारभार केलाय? मुसलमानांमध्ये तर आपल्याकडे किमान राज्यकर्ते जिवंतपणे बदलले तरी गेलेत. एक नारायणराव पेशवा जर सोडला तर बाकी सगळे लोक, माणूस मेल्यावर स्थित्यंतर झालेला आहे. संभाजी महाराजांची हत्या जर झाली नसती अशा निर्घृणपणे तर संभाजी महाराज आणखी काही काळ राहिले असते. किंवा ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यातला संघर्ष झाला नसता आणि त्याच्यात आणखी काही इतर कॉम्बिनेशन आली नसती तर कदाचित मराठ्यांचा एक छत्री अंमल राहिला पण असता. पण म्हणजे मराठे त्या काळामध्ये असे वागलेत का की जे भारतातल्या इतर कोणत्याही समाजातले लोक वागलेले नाहीये? म्हणजे तुम्हाला या देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी 2000 मैल तिकडे आपण सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची गरज तुम्हाला वाटते. जे तुमचं आहे ते तुम्हाला सांभाळता येत नाही. ते तुम्ही सांभाळायचं नाही, पण हा देश दिल्लीश्वर वा जगदीश्वर वा म्हणून आपल्या लोकांना टिकवावासा वाटतो. म्हणून आपल्या लोकांनी शाहूपासून प्रेरणा घेऊन तेव्हापासून आपल्या लोकांनी टिकवला. म्हणजे मराठ्यांनी हानी पण सोसायची, मराठ्यांनी चौथाई वसूल पण नाही करायची, मराठ्यांनी हल्ले पण नाही करायचे. म्हणजे मग मराठ्यांनी अत्यंतिक संतत्वाच्या पद्धतीनं राज्यकारभार कसा मध्ययुगात लोक करतील? म्हणजे जे जेवढे ताकदवान आहेत ना, ताकदवान माणसाचं उपद्रव मूल्य असणार ना. म्हणजे समजा असं आपण धरू की राजपूत, म्हणजे राजपूतांच्या बद्दल किंवा आपल्याकडे ह्या सगळ्या
राजपुतांच्या महालांबद्दल वगैरे फार बोललं जातं की काय त्यांनी त्याचं टुरिस्ट अट्रॅक्शन करून ठेवलंय, आपले किल्ले का आपण सांभाळत नाही. पण आपले किल्ले उद्ध्वस्त केले ना लोकांनी, ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केले, मोगलांनी उद्ध्वस्त केले. आणि ब्रिटिशांनी हे राज्य जिंकल्यानंतर हे किल्ले ही प्रेरणा देणारी जागा आहे म्हणून किल्ले ठरवून कॉन्ट्रॅक्ट देऊन उद्ध्वस्त केले ना. तुम्ही जर मोगलांशी सोयरिकीच केलेले आहेत, तुमचा रोटी बेटी तो होऊ नये असं माझं म्हणणं नाहीये, पण 2000 मैलावर कसं रोटी बेटी व्यवहार होईल? तुमचा रोटी बेटी व्यवहार जर होतोय, तुमचे किल्ले सुरक्षित नाही राहणार का? बरोबर. तुमचे किल्ले सुरक्षित राहिले, इथले सुरक्षित राहिले नाहीत. तर हे जे आहे हे तुला असं दिसतं की ब्रिटिशांनी ही सत्ता ताब्यात घेतल्यानंतर एल्फिन्स्टनचं त्याच्या एका डिस्पॅच मधलं एक निवेदन, तो असं म्हणतो की मला असं दिसतं की आणखी 25 वर्षांनी, 50 वर्षांनी, 100 वर्षांनी आम्हाला हा देश सोडावा लागणार आहे. कारण भारतीय लोक शिकले की त्यांना आमची गरजच राहणार नाही आणि आम्हाला ते चॅलेंज करतील. पण मग तोपर्यंत आपण ह्या देशावर ताबा ठेवू शकतो. तर मराठ्यांकडनं हे राज्य घेतल्यानंतर म्हणजे ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने मराठी आणि ब्राह्मणांमध्ये पाचर मारून ठेवली, हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये इथं पाचर मारून ठेवली, या सगळ्याचं त्यांच्या मागचं लॉजिकच हे आहे की हे पराभूत व्हायला कठीण लोक आहेत. ही सत्ता पराभूत व्हायला सर्वात उशीर लावते आणि त्याच्यामुळे हे राज्य कुठे करायचं, कोणाकडनं आपण सत्ता अंतिमतः घेतली? आपण पुण्याकडनं सत्ता म्हणजे मराठ्यांकडनं घेतली का मोगलांकडनं घेतली? आता तू मराठ्यांचा चांगुलपणा असा बघ की 1857च्या लढाईमध्ये नानासाहेब पेशवे होते, तात्या टोपे होते, राणी लक्ष्मीबाई होत्या, पण नानासाहेब पेशवे आणि इतर मंडळींनी बहादूरशाह जफरला राजा केलाय. हे आपलं शाहू महाराजांच्या काळापासून चालत आलेलं आहे की दिल्लीचं तख्त राखायचंय आपण. त्याने तिथं किती माती खाल्ली तरी चालेल, पण आपण दिल्लीचं तख्त राखायचं. हे जे आहे ना, हे मला असं वाटतं की ब्रिटिशांना सातत्यानं असं वाटत आलेलं आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आणि विश्वास न ठेवण्यायोग्य लोक आहेत. रिसर्जन्स. हे रिसर्जंट आहे. आणि हे तुला कुठे आलेलं दिसतं? हे ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ह्याच्यात आलेलं दिसतं. म्हणजे कर्जननं जेव्हा बंगालची फाळणी केली, ती भाषेच्या आधारावरची फाळणी आहे ना. ती फाळणी झाल्यानंतर त्याला झालेला टोकाचा विरोध महाराष्ट्रामध्ये झालाय. म्हणजे टिळकांना ज्या आंदोलनामुळे राष्ट्रीय नेतृत्व मिळालं ती वंगभंगाची चळवळ आहे. म्हणजे सगळीकडे लोकांच्या मदतीला धावून जाणं हा जो आपला फुल टाइम छंद आहे समाज म्हणून, ते हा आपला इश्यू आहे आपला. पण त्याच्यात लोक असं पाहतात की हे धावून काय येतात, ह्यांचा फायदा आहे, ह्यांना आमच्यावर राज्य करायचं आहे. हे तुला कुठे दिसतं? घटना समितीनं ज्या वेळेला दार कमिशन नेमलं, त्या दार कमिशनच्या अहवालात त्यांनी असं म्हटलं की आपण भाषावर प्रांतरचना करावी, पण महाराष्ट्राची करू नये. कारण इथे पुणा मेंटॅलिटीचे लोक आहेत. आता पुणा मेंटॅलिटी म्हणजे पेठेतली मेंटॅलिटी नाही. ज्यांच्याकडनं ब्रिटिशांनी राज्य घेतलंय त्या पुण्यातल्या सत्तेची मेंटॅलिटी म्हणजे काय, हे देश जिंकलेले लोक आहेत आणि यांच्यामध्ये स्वातंत्र्याची हौस आहे. तर हे जे आहे ना, हे आपल्याकडे सातत्यानं मराठ्यांच्या बद्दल लोकांना त्याचं तू पहा की यशवंतरावांच्या बद्दल लोकांना वाटणारा अविश्वास, म्हणजे यशवंतराव एक योग्य वेळी निर्णय घेत नव्हते, हे जरी खरं असलं तरी शरद पवार तसे नाहीये. शरद पवार एका पातळीवर कमालीचे धाडसी आहे. म्हणजे ते चव्हाणांचे वारस असून सुद्धा प्रचंड धाडसी आहे. पण त्यांनी जेव्हा नरसिंहरावांच्या विरुद्ध पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला दक्षिण पण त्यांच्या बरोबर नाही आले आणि उत्तर पण त्यांच्या बरोबर नाही आले. दक्षिणेनं काय म्हटलं की नरसिंहराव आमचा साऊथ इंडियन माणूस आहे. तेव्हा म्हणजे महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे की आपण खालचे आहोत का वरचे आहोत. आपल्याला सतत बाय निगेशनच काहीतरी करावं लागतं. यांच्याशी भांडण आहे म्हणून आपण इकडचे आहोत, यांच्याशी भांडण आहोत म्हणून तिकडचे आहेत. तर आपलं मध्ये असणं याचं नीट उपद्रव मूल्य आपल्याला करता नाही आलेलं. ते न करता आल्यामुळे आपल्याला ब्रॅकेटिंग होतं, खाली तरी केलं जातं किंवा आता भाजपची सत्ता आल्यापासून गायपट्ट्यात नेण्याचा आपल्याला जो प्रयत्न होतोय तो त्यातनं होतो. तू जो अकॅडमिक्सचा उल्लेख केलास, मी JNUतल्या एका प्राध्यापकांची बऱ्याच वर्षांच्या पूर्वी त्यांनी तमिनालिझमवर आणि ह्याच्यावर लिहिलंय. तर त्यांच्याशी अनौपचारिक बोलताना त्यांच्या बोलण्यात असं आलं की शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये जो एक प्रकारचा मार्क्सवादी एलिमेंट आहे, म्हणजे फ्युडलिझम आणि लँड रिफॉर्म्स किंवा ज्या बुर्जवा आणि कॅपिटलिस्ट, हे नंतरच्या काळात मोड ऑफ प्रोडक्शनचं अवेअरनेस, तर हे दिसत नाही. तर मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला असं वाटत नाही का 1848ला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आलाय, शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला 1648-50ला जिंकलेला आहे. जो माणूस जन्मालाच तुमच्या मॅनिफेस्टोच्या 200 वर्ष आधी आलाय, तो पूर्वलक्षी प्रभावाने तुमचा सगळा विचार करणे तुम्ही कसं गृहीत धरता? म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली शिवाजी महाराजांनी काय केलं त्याचं तुम्ही विश्लेषण करायला पाहिजे. शिवाजीने मार्क्स सारखा विचार का केला नाही, हे
पठडीबाज मार्क्सवादाचं ही द्विरुक्ती आहे. पठडीबाज आणि मार्क्सवाद ही द्विरुक्ती आहे. पण पठडीबाज मार्क्सवादाचं लक्षण आहे, कारण तुम्हाला असं वाटतं की मार्क्सच्या डोक्याला पण डोळे होते, त्याला मागचं पण कळत होतं. त्याला कळत असेल ना, युरोपातलं कळत असेल की, त्याला महाराष्ट्र कळत होता का? त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा, पेशवाईचा आणि पेशवाईच्या नंतरच्या मराठी राजवटीचा विचार करताना हाही विचार केला पाहिजे. आता हे जसं मी तुला उदाहरण सांगितलं, दीपांकर गुप्तांनी शिवसेनेवर पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तकाचा शेवट तू वाच. त्या पुस्तकामध्ये त्यांना असं वाटतं, ते डावे असल्यामुळे, म्हणजे होते तेव्हा, आता मला माहित नाही ते, आणि पुन्हा JNUतले असल्यामुळे अधिक विद्वान आहेत ते, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की हळूहळू हे अशा प्रकारचा नेटिव्हिजम हा नामशेष होईल आणि इथे एका अर्थाने वर्गसंघर्षातून निर्माण होणारं राज्य स्थापन होईल, अशा प्रकारचं एक उदंड आशावाद त्यांनी व्यक्त केलाय. आतापर्यंत जिवंत आहेत ना दीपांकर गुप्ता. त्यांनी पुस्तक लिहिल्यापासून गेल्या 50 वर्षामध्ये कुठे आहे महाराष्ट्रामध्ये डाव्या चळवळीचा झालेला उत्कर्ष? डावी चळवळ तेव्हाही परिघावर होती, आताही परिघावर आहे. जी शिवसेना त्यांना नेटिव्हिस्ट वाटत होती ती हिंदुत्ववादी झाली. मग नंतर हायब्रिड झाली हिंदुत्ववादी आणि नेटिव्हिजमचं. मग हिंदुत्ववाद ए प्लस नेटिव्हिजम ए असं एक नवीन त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. पण ते हयात आहेत ना. पण आपल्याकडे झालंय असं की त्यांनी इंग्रजीत लिहिलंय, त्यामुळे मराठी सोर्सेस त्यांनी किती पाहिले असतील? ते अनुवादितच पाहिले. आपल्याकडचे लिहिणारे लोक, संयुक्त महाराष्ट्राचं महामंथन हे लालजी पेंशनचं पुस्तक, लालजी पेंशनचं पुस्तक नाही, ते डाव्या चळवळीतली बरीचशी माणसं आपल्याकडच्या विद्यापीठांमध्ये अकादमिक स्वरूपामध्ये कामं करणारी इथंही होती, देशाच्या पातळीवरही होती. पण लालजी पेंशनचं पुस्तक गेल्या 6 दशकांमध्ये इंग्रजीत का होऊ नये, हिंदीत का होऊ नये? म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या महामंथनाबद्दल ज्यांना कळले त्यांनाच पुन्हा कळायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय. आणि जोपर्यंत रामचंद्र गुहाने ज्यांना इफेक्टिव्ह बायलिंग्वल इंटेलेक्च्युअल असं म्हटलंय, असे इफेक्टिव्ह बायलिंग्वल इंटेलेक्च्युअल जोपर्यंत महाराष्ट्राचा अभ्यास करत नाहीत तोपर्यंत त्यांचे सोर्सेस सगळे इंग्रजीच राहणार नाही. आपलं जे अकादमिक विश्वातलं वंचितीकरण आहे, असं परिघीकरण आहे, त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपली माणसं आपल्या भाषेत बोलतात हे जसं आहे तसं आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या भाषेतल्या संसाधनांच्या बद्दल या राज्यावर, या समाजावर, इथल्या जातकारणावर, संस्कृतीकरणावर काम करणारी जी भारतातल्या आणि जगभरातल्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधली अकादमिक मंडळी आहेत, त्यातल्या अनेकांना इकडच्या भाषांचा बोधच होत नाही. आणि बोध होत नाही याचं वैषम्य वाटत नाही. बरं, म्हणजे आता मी हा प्रश्न तुम्हाला मुद्दाम का विचारला की आता उदाहरणार्थ ऑड्रे ट्रस्का असेल किंवा रुचिका शर्मा म्हणून नुकतंच एक बरेच फ्लिप्स व्हायरल होतं. आता मुद्दा काय की या प्रकारचं जे इंग्लिश अनालिसिस, इंग्लिश किंवा मार्क्सिस्ट, मला त्याला मार्क्सिस्ट म्हणायचं नाही कारण त्याच्यामध्ये मार्क्सवादाचा फक्त एक प्रिटेन्स आहे, एक कव्हरिंग आहे फक्त, पण त्याचा डायलेक्टिकल जे तुम्हाला मायक्रो लेवलला समजायला पाहिजे ते त्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन दिसत नाही खरं तर. पण त्या प्रकारचा जो लिबरल एलिट इंटेलेक्च्युअल आहे, जो दिल्लीमध्ये जामिया आणि याच्यातून अभ्यास करतोय, DU JNU यांच्यामधून, तर रुचिका शर्मा म्हणतात की मुघल जसे लुटारू होते तसं शिवाजी लुटारू होता आणि ते त्या समान लेवलला ते आणून ठेवतात. आता याचं एक हिंदुत्ववादी क्रिटिक बॅकलॅश आला त्यांच्यावरती की हिंदू राजाचं मुस्लिम तुम्ही मुघलांशी कसं तुलना करू शकता, तो भाग वेगळा. पण एक महाराष्ट्राच्या आउटलुक मधून जो येणारा मुघलांचा अनुभव आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे ना. म्हणजे मुघलांना दिल्लीवाल्यां कसे बघतात, दिल्लीतले पुरोगामी किंवा दिल्लीतले लिबरल्स कसे बघतात आणि महाराष्ट्र कसा बघतो, याच्यामध्ये तो अनुभवात्मक फरक असणारच आहे तो ह्याच्यामध्ये. तर अशा वेळेस या प्रकारचं जेव्हा अकॅडमिक हे तयार होतं, लिटरेचर तयार होतं आणि ते टॉप टू बॉटम असतं, म्हणजे वरून खाली. आता त्याच विरोधात तुम्ही त्याची तुलना तुम्ही मनु पिल्लाई सारख्या इंटेलेक्च्युअलशी करा, ज्याला दख्खनेचा पर्स्पेक्टिव्ह आहे, अस्तित्वात आहे एवढं कळतंय आणि तो त्याच्यातून एक नवीन लिटरेचर किंवा नवीन पर्स्पेक्टिव्ह द्यायचा हिस्ट्रीच्या हिशोबाने प्रयत्न करतो. तर मला हे म्हणून मी तो तुम्हाला प्रश्न विचारला की हे अकॅडमिक कुठंतरी हँगओव्हर आहे का, तो केंद्रीय इथून बघण्याचा, दिल्लीतून खाली बघण्याचा तो हँगओव्हर आहे का? तो हँगओव्हर कसा आहे माहिती आहे, एक म्हणजे दिल्लीतनं बघणं हे योग्य आहे, दिल्लीतनं बघणं हे रास्त आहे आणि दिल्लीतनं बघणं हीच एकमेव बघण्याची पद्धत आहे. म्हणजे ज्याला आपण विकास वरून खाली झिरपतो असं म्हणतो, त्या विकास खाली झिरपण्याच्या बरोबरीनेच पर्स्पेक्टिव्ह पण वरून खाली झिरपतोय. म्हणजे दिल्लीतल्या लोकांना काय दिसतंय किंवा तिथल्या मोठमोठ्या बागा दिसतात, ताजमहाल दिसतो, म्हणजे इतर सगळं जे मोगलांनी उभं केलेलं सगळं स्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दलचं त्यांचं प्रेम आहे. आणि JNU मध्ये, DU मध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र या सगळ्यांचा विचार करणारे जे लोक आहेत ना, ते
अमराठी आहेत, त्यातले अनेक उत्तर भारतीय पण आहेत. त्यामुळे यातल्या बऱ्याच जणांचं औरंगजेबामुळे किंवा मोगलामुळे फार डायरेक्ट नुकसान झालंच असं अशातला भाग नाहीये. त्यामुळे मराठ्यांना किंवा मराठी समाजाला औरंगजेबाचा विचार करताना संभाजी महाराजांना त्यांनी क्रूर पद्धतीने मारलं याच्यावरून जज करायचं का तो फावल्या वेळात टोप्या शिवायचा याच्यावरून जज करायचं? तर फावल्या वेळात टोप्या शिवाय त्याच्यावरून तुम्ही जज नाही करणार ना. एवढा मोठा राजा त्याने टोप्या नसत्या शिवल्या तरी चाललं असतं, थोडं माणसासारखा वागला असतं तर जास्त बरं झालं असतं. तर महाराष्ट्राचा पर्स्पेक्टिव्ह हा राहणार ना. म्हणजे 27 वर्ष औरंगजेब इथं राहिला आणि 27व्या वर्षी अगदी फ्रस्ट्रेट होऊन मेला. तर ते फ्रस्ट्रेट होऊन मरणं जे आहे शेवटच्या 10 वर्षातलं तू जर पाहिलंस तर अनेकदा मराठी आणि मोगल लुटुपुटूच्या लढाया करत होते, कारण म्हातारा मरतच नव्हता. हा, आणि त्यांच्या लुटुपुटूच्या लढायांमध्ये तुम्ही मारल्यासारखं करा, आम्ही पळून गेल्यासारखं करतो, मग आम्ही परत येतो, मग परत तुम्ही हल्ला करा, असं मराठ्यांनी आणि मोगलांनी केलंय. म्हणजे वरचं जे स्ट्रक्चर आहे ते इंटॅक्ट होऊन आतमध्ये बऱ्यापैकी त्यांची भावकी निर्माण झालेली आहे. तर हा जो औरंगजेब आहे हा औरंगजेब मराठ्यांना वेगळा दिसतो. हा औरंगजेब मराठ्यांना वेगळा दिसतो. त्याच्यानंतरची मोगल सल्तनत मराठ्यांना वेगळी दिसते. आणि या सगळ्याकडे बघताना आपल्या लोकांचं, विशेषतः उत्तरेतल्या लोकांचं म्हणणं काय की मराठ्यांनी दिल्लीपर्यंत झेप मारली, मराठी अटकेपर्यंत गेले. या सगळ्या परिस्थितीमध्ये नेशन स्टेट नावाची गोष्ट विकसित होते आहे. देशाप्रती बांधिलकी, देशाप्रती निष्ठा मराठ्यांनी दख्खनवर किंवा आपल्या प्रदेशावर निष्ठा ठेवावी योग्य आहे. त्यांनी अटकला पण जाऊन निष्ठा ठेवायला पाहिजे का? त्यांनी कटकला पण जाऊन निष्ठा ठेवायला पाहिजे का? काय निष्ठा ठेवायला पाहिजे? म्हणजे ओडिया लोक आले नाहीत महाराष्ट्रापर्यंत, पण आले असते तर त्यांनी महाराष्ट्रावर प्रेमच केलं असतं का? बंगाल्यांना आत्तापर्यंत बंगाल्यांना स्वतःच्या राज्यापलीकडे आणि भाषेपलीकडे दुसऱ्यावर प्रेम करता येत नाही. ह्या लोकांनी महाराष्ट्रावर समजा हल्लाच केला असता, जे शक्यच नाही असं मला वाटतं, पण समजा शक्य झालं असतं तर त्यांनी महाराष्ट्रावर प्रेम केलं असतं का? म्हणजे मध्ययुगीन सत्तांच्या प्रमाणे वागल्या. याला तुम्ही आधुनिक काळाचा निकष का लावता? आणि आधुनिक काळाचे म्हणजे कुठले? तुम्हाला आधुनिकच काळात निकष लावायचं तर तुम्ही फ्रान्स आणि जर्मनीत झालेल्या युद्धांचं लावा ना. तिथं माणसं कशी मारली गेली आहेत, तिथं निर्घृणपणे माणसं मारली आहेत. म्हणजे मराठ्यांनी जाताना लुटालूट केली असेल, मराठ्यांनी जाताना तिथल्या नवाबांना, तिथल्या आणखी सरदारांकडनं चौथाई वसूल केली असेल, पण राज्य तसंच चालत होतं. आता तशा प्रकारचं राज्य चालणं ही काय म्हणूया बिगर आधुनिक किंवा प्री आधुनिक गोष्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. बरोबर. पण हा सल्ला फक्त मराठ्यांना कशाला देता तुम्ही? हा देशातल्या सगळ्या लोकांना द्या. आणि हे जे आहे ना हे असं झिरपत आपल्याकडे आलंय स्वातंत्र्यानंतर अकॅडमियामध्ये सुद्धा. त्याच्यामुळे उत्तर भारतामध्ये तुम्ही मराठ्यांचा इतिहास नाही शिकवत. स्वतः नेहरूंनी शिवाजी महाराजांच्या बद्दल जे लिहिलेलं होतं सुरुवातीला की दगाफटका करून अफजल खानाला मारलं. मग काय करणं अपेक्षित होतं? त्याच्याबरोबर समिट घडवायचं होतं, त्याच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होती. असं तुम्ही करता कामा नये, छानपैकी परत गेलात तर बरं होईल असं काय त्याच्याशी इमोशनल डायलॉग करणं अपेक्षित होतं का? म्हणजे आणि नेहरूंचे वैचारिक रिसोर्स पर्सन कोण आहेत? जदुनाथ सरकार आहेत. जदुनाथ सरकारांना डेटा कोणी दिलाय? जदुनाथ सरकारांना मराठीचा मजकूर कुठला मिळाला? रियासतकर सरदेसाई त्यांचे मित्र आहे, पण इंटरप्रिटेशन सरकारांचं आहे ना. म्हणजे शिवाजी महाराजांना तुम्ही एका अर्थानं एक बंडखोर राजा म्हणणं, एक गुंडगिरी पुंडावा करणारा राजा म्हणणं, हे नेहरूंनी लिहिलं डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये. कधी बदललं? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या गळ्याशी आलं त्यावेळेला. ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र, आणि हे मगाशी आपण जे बोलत होतो ते हे कल्चरल बॅटल आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाचा अर्थ कसा लावता. अफजल खानाला अगदी स्लँग वापरायची तर कोपच्यात घेऊन मारलं शिवाजी महाराजांनी, हे योग्यच होतं ना. म्हणजे अफजल खान हा काही असा संत पुरुष आहे का की ज्याला नीट माघारी साडीचोळी करून परत पाठवली असतं तर त्यानं काहीतरी वेगळाच कारभार केला असता? त्याला मारणंच आवश्यक होतं. तर हे जे आहे याच्यामुळे ज्यांनी उत्तरेत मोगलांची खुनाखुनी पाहिली आहे त्यांचं पण हृदय द्रवतंय की हे मराठ्यांनी काही बरं केलेलं नाही. पण उत्तरेमध्ये कुठलाही मोगल सुलतान औरंगजेबाच्या आधी औरंगजेबाच्या नंतर घरच्या 4 लोकांना मारल्याशिवाय सुलतानच झालेलं नाही. याचा तुम्ही विचार करणार की नाही? इथं फक्त नारायणराव पेशवा तो मारला गेला आणि तो कौटुंबिक वादाने मारला गेला असं आपण म्हणूया की स्टेट क्राफ्ट मधली ही चांगली गोष्ट नाही. पण असं नाही झालं ना. अगदी दुसऱ्या बाजीरावासारखा नालायक माणूस सुद्धा नीट सत्तेत आला आणि सत्ता पूर्ण वाटोळ होईपर्यंत सत्तेवर राहिला. मग तुम्ही मराठ्यांची आणि उत्तरेतल्या राज्यकर्त्यांची तुलना करायची तर अशी कराल की नाही? की शिवाजी महाराजांच्या नंतर तुम्ही फुगून काय सांगता की बा सोयराबाई आणि संभाजी महाराजांमध्ये संघर्ष होता, पण संभाजी महाराजांनी 9 वर्ष राज्य केलं ना. त्यानंतर राजारामांनी केलं काही वर्ष राज्य, मग ताराबाईने केलं.
म्हणजे आपल्याला एवढंच म्हणता येईल किंवा त्या काळचा मराठा समाज, मराठा समुदाय हा जर तेवढा पेट्रियार्कल नसता तर कदाचित शाहू आणि ताराबाईमध्ये त्यांनी ताराबाईंची निवड केली असती. हे कदाचित तुम्हाला मराठा समाजाचं कौतुक म्हणून तुम्हाला आपल्याला म्हणता येईल. पण असं काय आहे का की मागासलेला समाज फक्त मराठ्यांचा आहे? संबंध देशात ती व्यवस्था आहे. त्यामुळे हे सगळं जेव्हा अकॅडमियामध्ये झिरपतं त्यावेळेला आपली मराठी संसाधनं जी आहेत, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये मराठी संसाधनांचं युद्ध पातळीवर इंग्रजीकरण व्हायला पाहिजे, ती अभ्यासकांना ऍक्सेसिबल व्हायला पाहिजे आणि त्याच्या मागे अकादमिक ताकद उभी राहिली पाहिजे, जी बंगाल्यांनी केली, जी तमिळ मल्याळी लोकांनी केली, आपल्याकडे नाही ना केलं. म्हणजे आपण मराठ्यांचं राज्य आलं, ते सुसंस्कृत आलं, एवढ्यावरच आपलं पोट भरलेलं आहे. त्याच्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. म्हणजे मग तू असं बघ की राज्यांची विद्यापीठं जेव्हा निर्माण झाली तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधनाला निधी का नाही दिला आपण? विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ या राज्यामध्ये आपण सुरू केलं. ते का केलं? बहुजनांची मुलं जेव्हा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मराठीतनं होऊ पाहतील त्यावेळेला त्यांना काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठीच तुम्हाला तुमचं मटेरियल कुठनं मिळेल? इंग्रजीत उपलब्ध आहे, हिंदीत उपलब्ध आहे, इतर भाषांमधनं उपलब्ध आहे. हे आपण आणलं नाही. त्याच्यामुळे आपण एका पातळीवर परपुष्ट काय आहोत, सुदीप्त कविराज काय लिहितो त्याच्यावरच आपलं चालतं, पार्थ चॅटर्जी काय लिहितात त्याच्यावरच आपलं चालतं. त्यामुळे आणि आपल्याकडे लिहिणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या मध्ये जे शिवसेनेवर लिहितात ते सुद्धा इतकं भपकेबाज लिहितात, जे काँग्रेसवर लिहितात ते इतकं पठडीबाज लिहितात की त्याच्यामुळे या प्रकारचं चर्चाविश्व आपल्याकडे विकसित नाही झालं. म्हणजे ज्याला मला वाटतं राज्याची 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा पळशीकरांनी त्यांना खुजा लोकांचा प्रदेश असं म्हटलंय. हे ठीक आहे, म्हणजे आपण खुजा लोकांचा प्रदेश आहोत, पण संबंध देशच खुजा आहे. म्हणजे आपण काही एक्सेप्शनली खुजे नाही आहोत. आपण खुजे कुठे आहोत की आपल्या खुजेपणावर मात करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल प्रयत्न करायला पाहिजेत, ही जाणीव आपल्यातल्या कर्त्या लोकांमध्ये कमी आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की आपली जी माणसं उत्तरेत शिकवतायत, अभ्यास करतायत, ते सुद्धा महाराष्ट्राबद्दल बोलताना घाबरत बोलतात. त्यांना सुद्धा असं वाटतं की माझा पियर बंगाली आहे, आमचा पियर सगळा उत्तर भारतीय. ती जी एक लेजिटिमसी त्यांना मिळवायची आहे, त्यातनं महाराष्ट्राबद्दल एकदम आवाज चढवून त्यांना बोलायचं नाही. त्याच्यामुळे शिवसेनेबद्दल बोलताना, मनसेबद्दल बोलताना एक वेळ बंगाली माणूस म्हणेल की तुमचं बरोबर आहे, पण दिल्ली बाहेरचा मराठी माणूस नाही असं व्हायला नको होतं. ते काही हात उचलणं बरोबर नाहीये. अरे तुम्हाला हात उचलण्यातली हिंसा दिसते, भांडवलाच्या पोटात येणारी हिंसा नाही दिसत का? ज्ञानाच्या वर्चस्ववादाच्या पोटात येणारी वैचारिक हिंसा नाही का दिसत? तर हा जो प्रॉब्लेम आहे ना, ह्याच्यामुळे आपल्याकडे तू अकादमिक जग बघ, तू माध्यमांचं जग बघ, माध्यमांच्या जगामध्ये तू बघितलंस तर एकाच माध्यम समूहाचं मराठी चॅनल आणि हिंदी चॅनल याच्यामधला जो मुंबईतनं काम करणारं हिंदी चॅनल आहे त्यांना मराठी माणसांचा प्रश्न नाही महत्वाचा वाटत. म्हणजे फक्त TRP साठी नाही, त्यांना असं वाटतं की हे गैरच आहे. आता फक्त त्या कोंबड्याच्या झुंजी लावून मालकांचा धंदा वाढतो हा त्यातला वेगळा भाग आहे. पण म्हणजे तमिळनाडूमध्ये राहून तमिळच्या बद्दलचं आंदोलन होत असेल तर तमिळनाडूमधलं इंडिया टुडेचं जे ब्युरो बघणारे लोक आहेत त्यांची हिंमत होईल का? नाहीच होत. मग महाराष्ट्राच्या बद्दल काय हिंमत होते? याच एक उदाहरण देतो तुम्हाला मी, माध्यमांचा उल्लेख निघाला म्हणून. तर हा जो सगळा प्रश्न आहे भाषा आणि त्यातून होणारे कन्फ्रंटेशन, तर कर्नाटकचं एक पोर्टल आहे द न्यूज मिनिट नावाचं, ते आणि न्यूज लॉन्ड्री यांचं टायअप आहे. तर हे जे बनवतात ते यांच्या चॅनलवर सुद्धा प्रसारित होतं. तर न्यूज मिनिटने मराठी कन्नड मधल्या यांच्यावरती जे काही झालं त्याच्यावरती जो मजकूर बनवला तो न्यूज लॉन्ड्री दाखवत नाही. आणि मला वाटतं तुमची जी मुलाखत आहे जी न्यूज मिनिटवर प्रसारित झाली ती न्यूज लॉन्ड्रीने घेतली ना ती मुलाखत. सो याच्यामध्ये तो एकेरी जो म्हणजे अतुल चौरसिया जो आहे तो एका बाजूने लावून धरत होता, राज ठाकरे कसे फालतू आहेत हे आहेत ते ठीक आहे, म्हणजे ते टीका म्हणत. पण मग दुसरी बाजू जी आहे या वादाची, जी तुम्ही अगदी अकादमिक पद्धतीने त्यांना साजेशा हव्याशा इंटेलेक्च्युअलाइज पद्धतीने केलेले, त्याला मात्र लेजिटिमसी अजिबात मिळत नाही. आणि म्हणून पुढचा प्रश्न मला हाच आहे की येता शेवटी आता मुंबईत जे आंदोलन चालू आहे मराठ्यांचं, त्यानंतर जे मुंबईच्या इंटेलेक्च्युअल एलिट्समध्ये आणि भाष्यकार आणि पत्रकार आणि लेखक आणि सेलिब्रिटीज यांच्याकडून जे प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली, मराठा आंदोलक यांनी साऊथ मुंबई ताब्यात घेतली असं झाल्यानंतरचं ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये या सगळ्या अकॅडमिक जे कंडिशनिंग आहे वर्षानुवर्षाचं
त्याचं प्रतिबिंब दिसतं का तुम्हाला की निश्चितपणाने दिसतं. म्हणजे आता हे मराठ्यांचं आंदोलन आहे. हा, रिडल्सच्या वेळेला दलितांचं आंदोलन झालं. म्हणजे मी तुला मागे म्हटलं तसं की ह्या प्रकारच्या आंदोलनाची धास्ती भांडवलदारांनी घेतल्यामुळं मग ते मोर्चे काळा घोड्याला जायचे बंद झाले, हुतात्मा चौकात जायचे बंद झाले आणि आझाद मैदानात आधी जी जागा होती त्याच्या 1/3 जागा ह्याने फक्त ठेवली. म्हणजे एक कोंडवाडा केलाय त्याने आझाद मैदानाचा. लोकांचं म्हणणं काय आहे, मुंबईत आंदोलन करण्याचा अधिकार कोणाला आहे? मेणबत्त्या घेऊन फिरणाऱ्या लोकांना अधिकार आहे. म्हणजे काय 26/11 झालं की मेणबत्त्या घेऊन जायच्या, मुंबईला CEO पाहिजे असं म्हणायचं, मुंबईचं वेगळं राज्य करा असं म्हणायचं. ह्या मेणबत्त्या कदाचित ह्याने स्वतः विकत घेतल्या असतील, पण त्या मेणबत्त्यांच्या मागचा जो उजेड आहे ना तो भांडवलदारांचा आहे. कारण ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे, ह्यांचा प्रॉब्लेम आत्ताचा नाहीये. 56 सालापासून किंवा 50 सालापासून 60च्या पर्यंत जो काही संघर्ष महाराष्ट्रानं केलाय मुंबईच्या बद्दलचा, मुंबई क्लेम करण्याचा संघर्ष आहे ना. म्हणजे मुंबईला बॉम्बे का म्हणायचं आणि मुंबई का म्हणायचं नाही आणि बंबई का म्हणायचं नाही. माझं असं म्हणणं आहे की मुंबादेवीवरनं नाव आलं असं तुम्ही गावभर सगळ्यांना सांगता, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आणि मुंबई आणि बॉम्बे ह्या 2 नावांच्या मध्ये असा काय प्रचंड अर्थाचा फरक पडतो आहे किंवा उच्चाराचा फरक पडतोय किंवा जिभेला वळसे पडतायत असं काही होत नाहीये. पण बॉम्बे हा शब्द म्हणला की तुम्हाला एक तुमच्या अंगाला कॉस्मोपॉलिटनिझमचा वास येतो, क्लासचा वास येतो. आणि हे नेहरूंच्या काळापासून आहे. म्हणजे सरदार पटेल, नेहरू आणि गांधी या तिघांनाही असं वाटत होतं की मुंबई महाराष्ट्रात नसावी, वेगळी असावी किंवा गुजरातमध्ये असावी. माझं असं म्हणणं आहे की सरदार पटेल, नेहरू आणि गांधींना काही वाटतो, आम्हाला निवड करायची वेळ येईल तेव्हा महाराष्ट्र आणि गांधी याच्यात आम्ही महाराष्ट्राची निवड करू, आम्हाला निवड करायची वेळ तेव्हा सरदार पटेल आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राची निवड करू. हे मराठी लोकांनी केलंय ना. फक्त आता जे सत्तेवर बसलेले लोक होते ते मात्र बोलताना आम्हाला नेहरू आणि महाराष्ट्राची निवड करता आली तर आम्ही नेहरूंची करू असं म्हणलं. आता असे काही बगलेतले लोक सोडून द्या तुम्ही, बाकीचा समाज काय म्हणला? बाकीच्या समाजाने त्यावेळेला जे सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं की मुंबईचं महाराष्ट्राशी ऑर्गॅनिक नातं आहे, पाणी इथनं येतं, वीज इथनं येते, अन्नधान्य तिथनं येत. यातल्या कोणत्या परिस्थितीत 2025 मध्ये बदल झालाय मला तू सांग? पाणी 150 किलोमीटरवरनं येतं, जव्हार मोखाड्यातनं जिथनं पाणी येतं तिथं विहिरीला पाणी नाहीये, तिथं बायका रात्रभर झोपतात विहिरीच्या काठावर, बायका पोरी झोपतात आणि पहाटे येईल तेवढं पाणी विहिरीतनं तुम्ही घेता. आणि मुंबईत तिथे 24 तास तुम्ही पाणी देता, इन्फिनिटी पूल्सनं पाणी देता आणि तुम्ही रस्ते पाण्यानं धुता. याची तुम्हाला लाज नाही वाटत? बरोबर. वीज महाराष्ट्रात नाही येते, ज्या चंद्रपुरातनं वीज येते तिथं लोड शेडिंग आहे. 50% जास्त वीज महाराष्ट्रातलं जे विजेचं आणि पाण्याचे रिसोर्सेस आहेत ते मुंबई, ठाणे आणि पुणे ही एक्झॅक्टली. 3 शहरं 50% जास्त कंझ्युम करतात. म्हणजे शरद जोशी जे म्हणायचे ना की हे इंडिया आणि भारतातला संघर्ष आहे, तर ह्या इंडिया आणि भारताच्या पण फटी पडलेल्या आहे. इंडियामध्ये पण दक्षिण मुंबईतले लोक जास्त इंडियावाले आहेत. माझ्यासारखे घाटकोपर सारख्या उपनगरात राहणारे लोक आम्ही हे त्यांच्यातले शूद्र आहोत. आणि मानखुर्दला राहणारा तर आणखीच वाया गेलेला माणूस आहे. पनवेलला आणि कर्जतला आणि तिकडे राहणारा माणूस हा त्या गावकुसा बाहेरचाच आहे पूर्णतः. म्हणजे रक्षण कोणाचं म्हणजे समजा असं तू धर की आझाद मैदान हे CST स्टेशनच्या जवळ नसतं आणि ते दहिसरच्या जवळ असतं किंवा मानखुर्दच्या जवळ असतं, लोकांना नसता त्रास झाला. हे काय गरीब आपापलं बघून घेतील. त्रास का झालाय? कारण कार टू कार्पेट चालणारे जे लोक आहेत ना त्यांच्या कार टू कार्पेट चालण्याच्या प्रवासामध्ये अडचण झाली आहे. आणि ती अडचण झाल्यामुळे ही दक्षिण मुंबई मराठ्यांनी ताब्यात घेतली आहे म्हणून लोकांनी व्हिडिओ टाकले. वेस्ट साईडला मराठी गेले, मराठ्यांनी वेस्ट साईडच्या दुकानामध्ये चोरी केली आहे का? 1-2 जणांनी बाहेर आंघोळ केली, ठीक आहे. असं तुम्ही फारच सुशिक्षित असाल, सुसंस्कृत मानताय तर तुम्ही बाहेर अर्ध्या चड्डीवर आंघोळ करणं वाईट म्हणा. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये हजारो लोक रस्त्यावर आंघोळ करतायत. ते काय बाय चॉईस करतायत का? याही लोकांना तुम्ही मुंबई शहरामध्ये आंघोळीची व्यवस्था नाही करून देऊ शकत. लोकांनी किती दिवस पारोसं राहावं अशी तुमची अपेक्षा आहे? लोकांनी टॉयलेटला जायचं की नाही? आणि तिथं जर जायचं तर लोक सरकारच्या किंवा बाहेर उपलब्ध असलेल्या टॉयलेटमध्ये 10 रुपये देतात ना. पण 10 रुपयाला टॉयलेटला जाणं ही कल्पना पहिल्यांदा मुंबई शहरात आलेल्या माणसाला नवी नाहीये. ताजमहाल हॉटेलच्या समोर समजा लोक गेले असतील ना. ताजमहाल हॉटेल समोर गेलेले मराठे आणि ताजमहालवर हल्ला करणारे पाकिस्तानी ह्याच्यात काही फरक आहे का नाही? त्याने काय आतमध्ये जाऊन चहाचे कप काढलेत का? आणले ना तुम्ही तिथे, तुम्हाला ही अशा प्रकारचे भगवी उपरणं घातलेली माणसं तुम्हाला अस्पृश्य वाटलेली आहेत ना, तुम्ही त्यांना बाजूला काढलंय ना. त्यातल्या 2 जणांकडे तरी तुमच्या हॉटेलात बसून चहा प्यायचे पैसे असतील की नाही? त्यांनी बसायचं की नाही? का फक्त बरे कपडे घालून जाणाऱ्या लोकांच्या बापाची जहागीर आहे ताजमहाल हॉटेल म्हणजे? बरोबर. मग हा जो प्रॉब्लेम आहे ना की तिथले तुम्ही स्टॉल बंद केले, लोकांना पाणी मिळू दिलं नाही,
स्टॉल का बंद केले तुम्ही तिथे? तुम्ही काय सांगितलं त्यांना? 5,000 लोक घेऊन तुम्ही तिथं बसा. 2 लाख माणसं ज्याच्याबरोबर येत आहेत त्यातली 5,000 ची माणसं रोटेट होणार असं तुम्ही धरलं तर उरलेली 1,95,000 माणसं कुठेतरी बसतील ना. बरोबर. त्यांना तुम्ही मुंबईत बसू दिलं नाही, त्यांना वाशीमध्ये लोक काही राहिली. वाशीमधनं किंवा त्या भागातनं जी माणसं येतात त्यांच्या गाड्या तुम्ही अटल सेतूवर अडवता. अरे तुम्ही मंत्री आणि त्यांच्या बगल बच्च्यांना नुसते टॅग लावून सगळ्या टोल नाक्यावरनं फुकट पाठवता. मग या माणसांनी त्यांनी टोल बुडवलाय का? त्यांनी इतर काही कोणावर हल्ले केलेत का? नाही केलेले. आता लोक काय म्हणले, आता 2-4 पत्रकारांनी असं म्हटलं की विनयभंगाचे प्रयत्न झाले. माझं असं म्हणणं आहे की कोणीही विनयभंगाचा असा प्रयत्न केला तर तो गैर आहे. पण तुमच्याकडे कॅमेरे आहेत, तुमच्याकडे सगळे ॲपरेटस आहे. असा एक तरी व्हिडिओ तुम्ही लोकांना नका दाखवू. समजा प्रायव्हसीचा प्रश्न आहे, पोलिसांना दाखवा ना, बरोबर. जरांगे पाटलांना दाखवा, महापालिका आयुक्तांना दाखवा, मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या 5वी बहुमतवाल्यांना दाखवा, ते तुमचे मालक आहेत ना, त्यांना दाखवा ना. मग तुम्ही जेव्हा म्हणता की यांनी विनयभंग केला तेव्हा हा जेनेरिक आरोप आहे. आणि तुम्ही जेव्हा असं म्हणता की धक्काबुक्की केली, आता सुप्रिया सुळे त्या जरांगे पाटलांना भेटून कारकडे येताना त्यांनी 2 माणसांच्या गालाला हात लावलेला आहे. कार्यकर्ते आहेत ते. आता सुप्रिया सुळेंनी अत्यंत डेफ्टली सगळा रेझिस्टन्स हँडल केलाय, कारण मराठ्यांमधल्या एका वर्गाचा पवारांवर पण प्रचंड राग आहे आणि तो पवारांवर निघणार नाही कदाचित, पण सुप्रिया सुळेंवर निघू शकतो. चॅनलवाल्यांनी बातम्या काय लावल्या? सुप्रिया सुळेंना घेराव घातलं. ज्यांनी घेराव घातलाय असं म्हणलं ते पण नाही म्हणले, सुप्रिया सुळे पण नाही म्हणल्या. तुम्ही कोणाचं सांगून ब्रेकिंग न्यूज बनवताय? कोणीतरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज बनवायला सांगतं. आणखी काय काय प्रसंग लोकांनी केले, किंवा कोणीतरी कोरियन माणूस भेटला, आणखी कोणीतरी दिसला, त्याच्याकडनं मनोज जरांगे जिंदाबाद असं म्हणून घेतलं. अशा प्रकारच्या गोष्टी हजारो घडतात ना मुंबई शहरामध्ये. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्या कोरियन माणसांना काही अॅट्रॉसिटीची तक्रार केली आहे का? त्या कोरियन माणसांना असं काही म्हणलंय का की बाबा माझे पैसे या लोकांनी लुटले? मुंबई शहरामध्ये प्रथम येणाऱ्या माणसाला, कितीतरी माणसं पहिल्यांदा आली, जरांगे पाटील त्यांच्या बोलण्यात असं म्हणले की ही पोरं हिंडतायत सगळीकडे, मरीन ड्राईव्हला जाऊ नये का लोकांनी? मरीन ड्राईव्ह हे फक्त आईबापांना चुकून बसणाऱ्या कपलसाठी आहे का? त्यांनी बसावं ना, एक दिवस नाही बसायचं ना. तो जो नवीन प्रॉमेनेड त्यांनी बनवलाय, नवीन कोस्टल रोडला 5 किलोमीटरचा बनवलाय, अरे फिरायला पाहिजे ना. जर महाराष्ट्रातल्या सर्व रिसोर्सेसवर मुंबईच्या लोकांचा हक्क आहे असं लोक म्हणतात, तर मुंबईच्या रिसोर्सेसवर महाराष्ट्रातल्या लोकांचा का हक्क नसावा? एक्झॅक्टली. त्यांनी पवईच्या तलावाच्या इथं जावं, त्यांनी विहार तलावाच्या इथं जावं, सगळीकडे फिरावं ना त्यांनी. आणि मला याच्यामध्ये हे विचारायचं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये मुंबई नावाचा SEZ आहे का, की जिथं महाराष्ट्राची फक्त विकत घेतो आम्ही महाराष्ट्राचा प्रोड्यूस, पण महाराष्ट्राचं बाकी काय आम्हाला घेणं देणं नाही, आणि महाराष्ट्राची राजधानी आहे ती, हे विसरलं जातं. अशा प्रकारचा एक स्पेशल इकॉनॉमिक झोन वगैरे वाटतो. मुंबईचं काय झालं माहितीये, ह्याला काँग्रेसवाले जबाबदार आहेत, शिवसेनेचे लोक जबाबदार आहेत. दक्षिण मध्य मुंबईमध्ये गिरण्या होत्या, 2-2.5 लाख लोक तिथं होते. माझे वडील गिरणीत कामाला होते. गिरणी कामगारांच्या आणि दत्ता सामंतांच्या मागण्या काय होत्या? 100-150 रुपये पगार वाढवत होता. म्हणजे एवढा तर दिवसाचा पगार प्राध्यापक मंडळी आणि शिक्षक मंडळी वाढवून मागतात. हा जो पगार, एवढा सुद्धा पगार कामगारांचा वाढवून मिळाला नाही त्यांना. आणि दादा सामंतांना, दत्ता सामंतांच्या मृत्यूनंतर मी त्यांना भेटलो. ते असं म्हणाले की प्रणव मुखर्जी त्यांना एका भेटीत असं म्हणाले की तुम्ही किती संप करा, आम्ही नाही मान्य करणार तुमचं, कारण तुमच्या संपामुळे आमच्या फक्त मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या 4-2च जागा जातील, पण भांडवलदार आमच्या विरोधात गेले तर देशभरातल्या सत्तेला आम्हाला मुकावं लागेल. म्हणजे प्रणव मुखर्जी हे सारख्या श्रूड माणसाला हे कळतं आहे की आपली सत्ता कोणामुळे आहे आणि सत्तेचे ॲपरेटस आणि दिखावा कोणाच्यामुळे आहे. सबंध मुंबईमधनं 2-2.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंब पूर्णतः निस्तनाबूत झाले. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण काउंट करतो, गिरणी कामगारांमधल्या किती जणांनी आत्महत्या केल्या, किती बायकांनी जाळून घेतलं, किती लोकांनी घरं सोडून दिली, आपण काही बघितलं नाही. हे करत असताना महाराष्ट्राचे जे 2 मुख्य पुढारी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना शक्य होतं की नाही हे थांबवणं? का नाही तुम्ही मुंबईमध्ये मराठी माणूस थांबू दिला? आता तो मराठी माणूस आम्हाला एखादं 1 रूम किचन तरी आमच्या वारसांना मिळू द्या. कुठे मिळू द्या? वांगणी, शेलू आणि कर्जतला मिळू द्या. म्हणजे तिथे मराठी माणसांनी का घर घ्यायचं? तुम्ही मॉल उभे केले, मिलच्या जागांवर मॉल उभे केले, मल्टिप्लेक्सेस उभे केले आणि 80-80 मजल्यांचे टॉवर उभे केले. कोण राहतं त्या सगळ्या इमारतींमध्ये? या इमारतींमध्ये मराठी कमिशन एजंट राहत आहेत. आपल्या एका मागच्या मुलाखतीत तुला म्हटलं तसं, यांना घरं मिळवून देणारे, यांच्या जागा रिकाम्या करून देणारे जे दलाल मराठी लोक आहेत तर ते राहत आहेत, पण गरीब मराठी माणूस कुठे आहे? दक्षिण मध्य मुंबईतनं बाद झाला,
दक्षिण मुंबईतनं बाद झाला, आता तो बीडीडी चाळीतनं बाद होतोय. म्हणजे 50 मजल्यांच्या 60 मजल्यांच्या इमारती तुम्ही बांधताय, त्या इमारतींचा मेंटेनन्स काय असेल? मग या इमारतींमध्ये 50-60% वर मराठीच लोक राहतील आणि त्यांच्यासाठी सवलतीतनं घरं दिली जातील. ही सरकारची जबाबदारी नाहीये. म्हणजे तू जे म्हणतोस ते आता यांच्या डोक्यात काय आहे, सीएसटी स्टेशन पासून कुलाब्यापर्यंत, सीएसटी स्टेशन पासून कप परेड पर्यंत, नरिमन पॉइंट पर्यंत, आणि मग मुंबईचे वेगवेगळे टापू म्हणजे बीकेसी, या सगळ्या भागांमध्ये ना तुम्ही बाकी काही करा, बाकी कुठेही झक मारा, पण आमच्या धंद्याला शांतता लाभली पाहिजे. तुमच्या समाज अस्वस्थ असताना तुमच्या धंद्याला कशी शांतता लाभेल? बरोबर. म्हणजे तुम्ही लोकांना वीज वेळेवर देणार, म्हणजे मुंबईत 24 तास पैकी अर्धा तास वीज गेली तर लोकांचा तडफडाट होतो. मराठवाड्यामध्ये 12-12 तास वीज नाही, आठवडा पाणी नाही. म्हणजे हे एक राज्यच नाहीये. जर हे एक राज्य म्हणून घडवण्याची प्रक्रिया आपण 60 सालापासून नीट सुरू केली असती, म्हणजे आपण महाराष्ट्र मिळवला, मुंबई मिळवली, पण मुंबई मिळाल्यानंतर ती आमची आहे हे ठोकून सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या लोकांनी पार पाडली नाही. आणि त्याच्यामुळे आपले सगळे पुढारी ग्रामीण महाराष्ट्रातले मुंबईत आले की इकडचे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी घरं घेतली, त्यांनी बंगले बांधले, आणि त्यांनी हितसंबंध कोणाशी तयार केले? इथल्या भांडवलदारांशी केले. आणि मग त्याच्यामधनं त्यांनी म्हटलं की बा मी काय टॅक्स्या काढल्या का, मी काय टेम्पो बनवले का, तर त्याच्यामध्ये गावातला मतदारसंघातला एखादा माणूस घ्यावा. म्हणजे आता ते कसं होतं की आता जसे लोक एखाद्या खासदाराने एखाद्या गरीब बापड्याला फोन केला की लगेच व्हिडिओ कॉल करतात आणि लोक म्हणतात धावून गेले तत्परतेने त्यांच्या मदतीला. तर तेव्हा व्हिडिओ नव्हते, पण तुम्ही मुंबईत जो पैसा कमावला आहे, मुंबईतनं जी गुंतवणूक उभी केली, ती कोणासाठी आहे? तुम्ही मुंबईचं एक वेगळं राज्य नाही, राष्ट्रच करताय. तुम्ही वेगळं, आणि त्यांनी या राष्ट्राचे सॅटेलाइट आहेत कोकणातले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले आणि विदर्भातले लोक. त्यांनी काय करायचं? त्यांनी पाणी पुरवायचं, त्यांनी भाज्या पुरवायच्या. पहाटे 3 वाजता गाड्या, 1 वाजता रात्री गाडीत बसून 4 वाजता एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या आणून टाकायच्या. मग 7 वाजता एकदम अगदी सोबोमधली पण लोक ब्रॉकोली घ्यायला पटकन जाणार आणि ते म्हणणार की नाही आपल्याला एक ऑर्गॅनिक आयुष्य जगायला पाहिजे. लोकांचं नॉर्मल आयुष्य मातीत जातं आणि तुम्हाला ऑर्गॅनिक जगण्याची चेन परवडते. हे कशातलं परवडतं? इन्स्टिट्यूशनलाइज्ड विषमतेतनं हे घडतंय. आणि ते जेव्हा मराठा आंदोलनामधनं मोडतं, म्हणजे मराठ्यांच्या ओबीसीमधनं आरक्षण मागण्याच्या मुद्द्याबद्दल स्वतंत्र चर्चा होईल. कारण त्याच्याबद्दल मराठ्यांची वेगळी मतं आहेत, धनदांडग्या मराठ्यांची वेगळी मतं आहेत, धनदांडग्या ओबीसींची भुजबळांसारख्या त्यांची वेगळी मतं आहेत, आणि गरीब माळ्यांची कुणब्यांची वेगळी मतं आहेत. पण आज मराठ्यांचा मोर्चा आला, समजा या मोर्चाचं काही जे काही होईल, त्यानंतर माळ्यांचा मोर्चा आला, त्यानंतर दलितांचा आला, आदिवासींचा आला, त्यांना पण मुंबईवर इतकाच अधिकार आहे ना त्यांचा. 100%. आणि मग तुम्ही म्हणजे तेव्हा मराठ्यांनी पण असं म्हणता नाही का की ह्यांनी शहर घाण केलंय? शहर चांगलं ठेवण्याचा आणि घाण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मग यांनी काय म्हटलं? मराठ्यांनी सगळीकडे कचरा केलेला आहे. मराठ्यांनी कचरा गोळा करतानाच पण फोटो टाकले. आणि मुंबई शहरामध्ये चाळीच्या बाहेर, सोसायट्यांच्या बाहेर वर्षानुवर्ष कचऱ्याचे डबे उघडे पडलेले आहेत. ते महानगरपालिकेच्या माणसांनी लक्ष घातल्याशिवाय उचलले जात नाहीत. म्हणजे असं नाहीये की मुंबई हे एकदम स्वच्छतेचा आगार आहे. आणि दक्षिण मुंबई स्वच्छतेचा आगार का पाहिजे? कारण आमची नजर त्याच्या पलीकडे जात नाही ना. आम्ही दक्षिण मुंबईतनं निघून कोस्टल रोडच्या मार्फत थेट बांद्र्याला किंवा बीकेसीत जातो किंवा धनाढ्यांच्या वस्तीमध्ये जातो. म्हणजे आयडियली त्यांना गरीब नजरेसमोर पण नको आहे. पण आता नाईलाजाने तो नजरेसमोर आहेच, तर त्याने गप्प बसलं पाहिजे. तू कसं गप्प बसलं पाहिजे? त्याने शांतपणे आमचं ऐकलं पाहिजे. आणि त्याने आमचं शांतपणे ऐकण्यासाठी आम्ही काय करू? त्याला टी शर्ट भेट देऊ, साईबाबांची यात्रा त्यांची स्पॉन्सर करू, त्यांचा देवच विकत घेऊन टाकू. हे सगळं भांडवलदारांना जमतंय. आणि आपले जे भांडवलदारांचे दलाल असलेले मराठी पुढारी आहेत ते त्याला लेजिटिमाइज करतायत. त्याच्यामुळे हे माजलेत. म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया सारखा पेपर हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पण मराठी लोकांच्या बरोबर नव्हता. म्हणजे कुठलीही पोझिशन योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी टाइम्स कुठे उभा आहे हे बघायचं. त्याच्या 180 डिग्री वाला तुम्ही की तुम्हाला कळतं की ही मराठीची बाजू आहे. मग मला तू सांग की वेस्ट साईडच्या दुकानामध्ये गेले तुम्ही, ठीक आहे, तुम्ही रिपोर्ट केलं असं आपण म्हणूया. तुम्ही रिपोर्ट केलं, तुमचं रिपोर्टिंग लोकांना नाही ना आवडलं, लोकांना फॅक्च्युअल नाही वाटलं. तुम्ही रिपोर्टिंगमध्ये मराठा जात असं लिहिलं नाही, पण तुम्ही सूचित काय करताय की हे लोक तिकडे नको असलेले लोक असले किंवा एलियन एलियन ह्यांनी काही वेस्ट साईड मध्ये चोरी केली आहे का? म्हणजे त्या लोकांनी समजा वेस्ट साईड मध्ये जाऊन विंडो शॉपिंग केलं, आतमध्ये जाऊन नुसते फिरून आले,
असं शॉपिंग करणारे लोक मुंबईत कमी आहेत का? बरं. मॉल्समध्ये 70% पॉप्युलेशन असंच जातं, असंच जातं. पण ते तुम्हाला चालतं. आता ह्याचं हे लेबलिंग कसं आहे की पुन्हा बुरखा घातलेली बाई आली की प्रॉब्लेम होतो, प्रॉब्लेम होतो. तिच्याबरोबर एखादा दाढी वाढवलेला मुसलमान आला की प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्हाला धनदांडग्यांच्या वस्त्यांमध्ये आणि एलिट कॉर्पोरेट मेकॅनिझम मध्ये सुद्धा कोणी यायचं याचं टेम्पलेट तुम्ही बनवलंय. मराठी त्याच्यात बसत नाहीत, इंग्रजीत बोलत नाहीत ते, बरोबर. आणि ते झुंडीने येतात. पण ते झुंडीनं वेस्ट साईड मध्ये लूट करायला आलेत का? नाही. म्हणजे अरे वेस्ट साईड किंवा इतर ठिकाणी लूट करणारे लोक वेगळे आहेत ना. मी हे जे आहे ना, हे मला असं वाटतं की आपल्या रेडिओ चॅनल्स पासून, टीव्ही चॅनल्स पासून, पेपरवाल्यांच्या पासून सगळ्यांना सगळे इतके राजापेक्षा राजनिष्ठ झालेत की त्यांना असं वाटतं की हा दक्षिण मुंबईचा भाग त्यांना शक्य झाला असतं तर त्यांनी ब्रिटिशांच्या काळातली एक मोठी भिंतच बांधून ठेवली असती की याच्या पलीकडे मराठ्यांनी मराठा खंदक टाकला असता आणि इथून पुढं मराठ्यांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहायचंच नाही. सुदैवाने मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये राहणारा जो गरीब वर्ग आहे त्याला अजून तरी त्यांचं डोकं किती हिंदुत्वाच्या नादाला लागलं तरी ऑकेजनली ठिकाणावर येतं. त्यांना हे कळतंय की आंदोलनाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. आणि तुम्हाला मराठ्यांचा त्रास होतो, तुम्हाला युपी बिहारच्या लोकांचा नाही त्रास होत. ते गाड्या भरभरून येतात त्या कुर्ला टर्मिनसवरनं आणि गल्लोगल्ली ते पांगतात आणि त्यांच्या राज्यांच्या जबाबदाऱ्या आपल्यावर सोपवतात. त्यांचा तुम्हाला नाही प्रॉब्लेम होत. आणि स्वच्छतेचाच मुद्दा असेल तर महाराष्ट्रातले मराठे इतर ठिकाणच्या परप्रांतीयांपेक्षा स्वच्छच आहेत की. तुम्हाला का त्रास होतो? कारण तुम्हाला ते मराठी आहेत ह्याचा त्रास आहे. तुम्हाला ते म्हणता येत नाही म्हणून तुम्ही म्हणता की हे बाहेरचे लोक आहेत. आणि मुंबईच्या वेळेस मुंबईचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कॉस्मोपॉलिटननेस आणि मुंबईचं फायनान्शियल कॅपिटल असणं वगैरे आणलं जातं. आता मला आठवतं एक प्रसंग की जल्लीकट्टूवर बॅन आला कोर्टाचा आणि त्याच्या विरोधात प्रचंड मोठं आंदोलन चेन्नईमध्ये झालं. चेन्नई सुद्धा कॉस्मोपॉलिटन आहे, चेन्नई सुद्धा दक्षिणेचं फायनान्शियल सेंटर आहे. तिथं मात्र कोणाला तमिळ लोक आले याच्याबद्दल आश्चर्य कोणाला वाटल्याचं आठवत नाही की तमिळ लोक, कारण ते इतकं नैसर्गिक आहे की चेन्नई तमिळ लोकांची आहे, तशी मुंबई मराठी लोकांची आहे. हे इतकं साधं गणित. आणि मला वाटतं मतीन शेख नावाचे पत्रकार आहेत कोल्हापूरचे, त्यांनी पोस्ट लिहिली की पहिल्यांदा किती वर्षांमध्ये पहिल्यांदा मुंबईच्या रस्त्यांवरती कोणीतरी खो खो खेळलं असेल, कोणीतरी फुगडी गाठली असेल, कोणीतरी मराठी हे केलं असेल. आणि अनेक जण म्हणतात की मुंबईच्या रस्त्यांवर इतकं मराठी ऐकून पहिल्यांदा बरं वाटतंय, एवढ्या वर्षातून कानावर मराठी पडतंय. तर मला वाटतंय हे या आंदोलनाच्या निमित्तानं मुंबईचं मराठी असणं पुन्हा एकदा ठासवलं, तेच या आंदोलनाचं एक फलित किंवा एक साईड इफेक्ट म्हणून बघता येईल. आणि मला वाटतंय खूप व्यापक चर्चा केली आपण, अगदी इतिहासापासून ते या आंदोलनापर्यंत. तर जसं आम्ही म्हटलं की विषय अनेक आहेत, याच्यामध्ये बारकावे अनेक आहेत, याचे अजून खूप पदर एक्सप्लोर करता येतील. पण जितकं या फॉर्मॅटमध्ये आणि जितकं या तुम्हालाही किती वेळ बघायचं याच्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यामुळे आपण आजची चर्चा इथपर्यंत थांबूयात. आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल ते कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. याच्यावरती मी स्वतः एक संपादकीय लेख लिहिलेला आहे, द सिव्हिलिटी ऑफ पेशन्स नावाचा. तर त्याची लिंक मी खाली देतो, ते जरूर वाचा. की मुंबईमध्ये येऊन मराठी आल्यानंतर काही पत्रकारांनी आणि काही तिथल्या भाष्यकारांनी अचानक कुठले तर परग्रहावरचे एलियन आल्याप्रमाणे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं ज्या पद्धतीनं वार्तांकन केलं, त्याच्याबद्दलचा तो लेख आहे या दृष्टिकोनाचा. आणि त्याच्यामधला जो अंतर्भूत एक वसाहतवाद आहे त्याच्याबद्दलचा, तर जरूर वाचा. आणि इंडी जर्नलचे जे हे प्रयत्न आहेत ते तुमच्या देणग्यांवरती चालतात, तर त्या देणग्यांची सुद्धा लिंक देतोय आम्ही खाली. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इंडी जर्नलला सबस्क्राईब करा. पाहत राहा इंडी जर्नल.